ओके, तर आपण थेरी पार्ट सगळा बघितलाय. आता आपण काय सुरू करणार आहोत, आपण सुरू करणार आहोत याचे काही क्वेश्चन्स. तो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यामध्ये पहा काय विचारलंय. वन एंड ऑफ द डायमीटर ऑफ सर्कल इज -1,3. हा एक डायमीटरचा वन एंड दिलाय. देन द इक्वेशन ऑफ टँजंट ऍट द अदर एंड ऑफ द डायमीटर. डायमीटरचा अदर वाला एंड, दुसरा एंड तुम्हाला फाइंड करावा लागेल आणि मग त्या पॉइंटला तुम्हाला टँजंट फाइंड करायची. ठीक आहे, तर आपल्याकडे एक मगाशी आपण शॉर्टकट लिहिला. जर आपल्याकडे x1, y1 हा जर एक एंड पॉइंट माहिती असेल डायमीटरचा, तर आपण सेकंड एंड पॉइंट कसा फाइंड केला होता, -x1 + 2g. आणि y कोऑर्डिनेट जो तो फाइंड केला तो कसा फाइंड केला होता, तर y1 + 2f. ठीक आहे ना, हा y1 आहे. ठीक आहे, असं आपला शॉर्टकट मगाशी आपण लिहिलेला आहे. याच्यामध्ये पॉइंट सबस्टिट्यूट करून द्या ना. मग हा x2 म्हणजे काय होईल, -x1 म्हणजे -1 आहे आणि प्लस 2g म्हणजे x चा कोएफिशियंट असतो, तो इथे काय -6, तर हा -6 आहे. म्हणजेच आतमध्ये काय तयार झालं, हा -7 आणि बाहेरचा मायनस म्हणजे +7, तर हा x कोऑर्डिनेट +7 बनेल. जो अपोजिट साइडचा जो एंड पॉइंट असेल ना डायमीटर वाला, हा सर्कल आहे, हा डायमीटर आहे, हा पॉइंट माहिती आहे आपल्याला -1,3. आपण काय करतोय, हा सेकंड वाला पॉइंट आपण फाइंड करतोय x2 y2. ठीक आहे ना, या पॉइंटला आपण फाइंड करतोय. तर x2 म्हणजेच काय होईल, तर 7 मिळेल. त्यानंतर हा पॉइंट काय तयार होईल आता, मायनस आतमध्ये y म्हणजे काय, y1 म्हणजे काय, इथे 3 आहे. 3 + 2f ची व्हॅल्यू काय असते, y चा जो कोएफिशियंट आहे तो म्हणजे असतो 2f, म्हणजे -5. तर इथे काय होईल, हे आतमध्ये -2 आणि बाहेरचा मायनस म्हणजे +2 बनणार. म्हणजेच आता मिळालं काय मला, की जो सेकंड जो आहे एंड पॉइंट ऑफ डायमीटर, तो काय मिळालाय, 7,2 मिळालाय. सो हा पॉइंट काय मिळालाय आपल्याला, 7,2 मिळालाय. आणि या पॉइंटला आपल्याला काय पाहिजे, या पॉइंटला आपल्याला टँजंट पाहिजे. ठीक आहे ना, सेकंड जो एंड पॉइंट आहे आपल्याला टँजंट पाहिजे ऍट द एंड ऑफ दिस डायमीटर, सेकंड एंड ऑफ द डायमीटर. ठीक आहे ना, जो अदर एंड आहे त्या एंडला टँजंटचं इक्वेशन पाहिजे होतं. तर सगळ्यात पहिले आपण सर्कलचं इक्वेशन लिहून घेऊयात ना. आता x² + y² -6x - 5y -5y -1 = 0 हे वाला सर्कल आपल्याला गिवन आहे. आणि त्यांनी विचारलंय की टँजंटचं इक्वेशन बनवा या पॉइंटला. मग हा तुमचा पॉइंट झाला x1 y1. x² ला आपण काय रिप्लेस करणार, x1, y² ला y1. -6 × x म्हणजे x + x1/2 -5 y म्हणजे y + y1/2. हे रिप्लेस करायचं असतं इक्वेशन ऑफ टँजंट बनवताना. इक्वेशन ऑफ काय बनवतोय आता आपण, टँजंट बनवतोय. मग टँजंटचं इक्वेशन बनवताना आपण हे बघितलं मग अशी काय करायचं असतं ते, -1 = 0. ठीक आहे, आता x1 y1 म्हणजे कोणता पॉइंट आहे, हा 7,2 पॉइंट, हा सबस्टिट्यूट करून देऊ. तर x1 7 झाला, म्हणजे इक्वेशन काय म्हणेल, हे इक्वेशन आता फायनल असं लिहू आपण की 7x y1 2 आहे तर +2y. या 2 ने कॅन्सल करा 3 टाइम्स, म्हणजे -3x + 7 -5/2 बाहेर लिहू आपण, x + 2 -1 = 0. हे असा टाइपचं इक्वेशन तयार झालं इथे. याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल आता पहिल्या. तर आपण याला सिम्प्लिफाय करू. मला वाटतं याला नेक्स्ट पेज लिहिण्यापेक्षा इथे आपण लिहून घेऊया पहिले सिम्प्लिफाय करून. तर हा 2 तर पहिले मल्टिप्लाय करून देऊ, डिनॉमिनेटर सेम करू सगळ्यांचा. तर हा काय होईल मग 14x. पहिला टर्म मला मिळाला 14x. सेकंड टर्म मिळतोय 2 × 2 4y. नंतर हा -6 तयार होणार आहे. -6 सोबत x + 7 आहे आतमध्ये. ठीक आहे ना, त्यानंतर -5 आहेच आपल्याकडे ऑलरेडी. -5 सोबत y + 2 आहे आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला तर -2 झाला = 0. डिनॉमिनेटर कॉमन केला आपण 2 सगळ्यांचा, तो डिनॉमिनेटर जो कॉमन झाला असेल तो तिकडे 0 ला मल्टिप्लाय होईल जाऊन, तो गायब झाला. म्हणजे आता हे सिम्प्लिफाय करून घ्या की 14x + 4y, इथे मायनस मल्टिप्लाय करू 6 आतमध्ये, तर -6x प्लस मायनस -42 -5y आणि -10 -2 = 0. फायनल इक्वेशन काय बनेल, 14x - 6x म्हणजे 8x तयार होईल इथे. y वाले टर्म्स पहा, 4y आणि -5y म्हणजे -y बनणार आहे. 8x - y एकाच ऑप्शन मध्ये, मला बाकी नंबर फाइंड करायची गरज पण नाही पडणार, बट तरी मी करतो की -42 आणि -12 म्हणजे हा होईल -54. करेक्ट आहे, -54 = 0.
त्या पहिल्या 2 टर्म वरूनच मी आन्सर सांगून दिलं होतं ऑप्शन सी म्हणून, पुढचा वेळ घालवायची गरज नाही. ठीक आहे, चलो हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात आता. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करा म्हणता येते. कॉन्सेंट्रिक विथ दिस सर्कल, हे एक सर्कल गिवन आहे, याच्याशी कॉन्सेंट्रिक सर्कल आहे सेकंड वाला आपला, अँड डबल ऑफ इट्स एरिया. ओके, पहिले काय करा, सगळ्यात पहिले हा जो इक्वेशन गिवन आहे सर्कलचा, याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. हा जनरल नाही ना, एक्स स्क्वेअर सोबत 2 आहे, वाय स्क्वेअर सोबत 2 आहे. आपल्या जनरल फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतं. इथून 2 कॉमन घ्यायचं, म्हणजे 2 कॉमन घेतलं की इक्वेशन काय तयार होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 3x प्लस 4y प्लस 1/2 इक्वल्स टू 0 असं तयार झालं. हे हा जो तयार झाला हा आपला स्टँडर्ड जनरल फॉर्म आहे सर्कलचा. आता म्हणजे हा 2 तर तिकडे शिफ्ट झाला, तो 0 झालाय, म्हणजे असं वाला इक्वेशन जे तयार झालं आता, हे तुमचं सर्कलचं इक्वेशन आहे जनरल फॉर्म मध्ये. बरं, दुसरा सर्कल पाहिजे आपल्याला, जे की या सर्कलला कॉन्सेंट्रिक सांगितलंय. कॉन्सेंट्रिक म्हणजे याचा जो सेंटर असेल तोच त्या सर्कलचा पण सेंटर असणार. या सर्कलचा सेंटर फाइंड करून घेऊ आपण. सेंटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, -g - f असा असतो सेंटर. तर सेंटर काय बनेल, म्हणजेच आता जी काय आपल्याकडे एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो म्हणजे 2x, तो 2g असतो, सॉरी, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट हा -3 आहे. -3 म्हणजे 2g, तर g म्हणजे काय असेल, याचा हाफ, म्हणजे -3/2 असेल. लक्षात घ्या की जो एक्सचा कोइफिशियंट आपण लिहितो, आपण असं लिहितो टर्म 2gx, हा 2g म्हणजे एक्सचा कोइफिशियंट असतो. आता एक्सचा कोइफिशियंट -3 आहे, म्हणजे हा 2g जो आहे तो 2g म्हणजे -3 आहे, तर g म्हणजे काय असणार, -3/2. म्हणजेच शॉर्टकट काय करायचं आपल्याला, की जो g सांगायचा तो कसा सांगणार आपण, एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याचा आपण हाफ करून सांगणार g डायरेक्ट, जो वायचा कोइफिशियंट आहे त्याचा हाफ करून f सांगणार आपण. ठीक आहे ना, तर हा -g काय होईल, मग g म्हणजे -3/2 झाला. आपल्याला -g पाहिजे, त्याचा पण निगेटिव्ह बनवायचा, तर पॉझिटिव्ह बनणार आहे तो. ठीक आहे ना, आणि f म्हणजे काय, तर जो वायचा कोइफिशियंट +4 आहे त्याचा हाफ म्हणजे f, तुम्हाला पाहिजे -f, म्हणजे हे काय होईल, -2 होईल. हा सेंटर तयार झाला 3/2, -2. आणि अजून काय सांगितलंय, की तो दुसरा जो सर्कल असेल त्याचा एरिया डबल आहे म्हणता येते, डबल ऑफ इट्स एरिया. मग आता पहिले या सर्कलचा सेंटर आपण फाइंड केलाय, दुसरी गोष्ट तुम्हाला रेडियस फाइंड करावं लागेल. या जे गिवन सर्कल आहे, गिवन सर्कलचा रेडियस फाइंड करू. रेडियस म्हणजे काय असतं, रूटचा g² प्लस f² - c. हे काय होईल मग, g² म्हणजे -3/2 चा स्क्वेअर, हा काय होणार आहे 9/4, प्लस f² म्हणजे काय होईल +4, आणि -c म्हणजे आपल्याकडे 1/2 या, तर हे -1/2 झालं. ठीक आहे, हे रेडियस बनवावं लागेल तुम्हाला रूटच्या आतमध्ये. डिनॉमिनेटर सेम करून घ्या सगळ्यांचा, 4 ने मल्टिप्लाय करता, याला 2 ने मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर 4 बनणार. तर रूटच्या आतमध्ये काय तयार झालं, 9 + 16 म्हणजे 25 - 2, 24/4, 6, √6. हा रेडियस तयार झाला. कॅल्क्युलेशन करा एकदा, पुन्हा एकदा. 16 + 9 म्हणजे 25 सॉरी, येस, कॅल्क्युलेशन चुकलं आपलं. ठीक आहे ना, कॅल्क्युलेशन मिस्टेक झालेली आहे. इथे काय झालं, 16 + 9 25 झाला, -2 म्हणजे 23 झाला. ठीक ना, √23, आणि खाली √4 जर रूटच्या बाहेर काढला तर तो 2 होईल. हा आत्ता या सर्कलचा रेडियस मिळालाय, जो गिवन सर्कल आहे. मग जर हा गिवन सर्कल असेल तर याचा एरिया काय असणार आहे, याचा एरिया सांगतो आपण πr², म्हणजेच काय होईल, पाय इंटू r², किती येतो 23/4, म्हणजेच 23π/4. हा या सर्कलचा एरिया आहे. हा गिवन सर्कलचा एरिया फाइंड केला आपण. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, की आपल्याला जे रिक्वायर्ड सर्कल आहे त्याचा एरिया डबल आहे, डबल ऑफ इट्स एरिया. हा जो काही एरिया आलाय याच्या डबल करायचा आहे, a' लिहू आपण त्याला. नवीन जो सर्कल पाहिजे मला त्याचा एरिया याचा डबल आहे, म्हणजे ×2 आहे. ×2 केलं की काय होईल, 23π/2 होईल. तो इंटू जो 2 तुम्ही कराल तो या 4 ला कट करेल खाली, तर 23π/2 होणार. हा एरियाचा सर्कल पाहिजे. तर याचा हे फॉर्म्युला इक्वल्स टू काय बनेल, पाय इंटू, आता इथे वेगळा r यूज करू आपण. ठीक आहे, कॅपिटल R म्हणतो मी त्याला, r². तर इथे पाय कॅन्सल झाला, r² हा असेल तर r किती असेल आपला आता, रूट मध्ये 23/2. हे आपल्या रिक्वायर्ड सर्कलचं रेडियस भेटलं आपल्याला. आणि आता इथे लिहितो परत एकदा मी, हा जो रेडियस आहे हा रेडियस कोणाचा आहे, आपल्या रिक्वायर्ड सर्कलचा रेडियस आहे. आणि रिक्वायर्ड सर्कलचा सेंटर जो असेल तो हाच असणार आहे, जो या सर्कलचा आहे, पहिल्या सर्कलचा. कारण सर्कल्स कॉन्सेंट्रिक आहेत, तर सेंटर हाच आहे. आणि रेडियस आता हे मिळालंय √3/2.
तर यांचा यूज करून आपल्याला काय करायचंय, त्या सर्कलचं इक्वेशन बनवायचंय. आता आपण नेक्स्ट पेज घेऊयात. काय काय भेटलं बघा. एक तर आपल्याला सेंटर भेटलाय. सेंटर काय भेटलं ते लिहून घेऊ परत आपण एकदा. सेंटर भेटलेला आहे 3/2 -2. सेंटर भेटलेला आहे 3/2 -2. रेडियस मला भेटलंय रूटच्या आतमध्ये 23/2. ठीक आहे ना. इक्वेशन ऑफ सर्कल मला बनवायचंय. सेंटर आणि रेडियस जर असेल तर सेंटर रेडियस फॉर्म यूज करणार आपण. x - h म्हणजे 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू r स्क्वेअर काय होईल 23/2 होऊन जाईल. ठीक आहे. आता ब्रॅकेटचे स्क्वेअर बनवा. इथे मला वाटतं ठीक आहे आपण डायरेक्ट स्क्वेअरच करू. हा x स्क्वेअर प्लस हा 9/4 मायनस 2 इंटू हे दोघांचा प्रोडक्ट 2 कॅन्सल झाला 3x बाकी राहिला प्लस इथे y स्क्वेअर प्लस 4 प्लस 4y इक्वल्स टू 23/2 आहे. डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल सगळ्यांचा. तर इथे होईल 4x स्क्वेअर प्लस 9 मायनस 12x प्लस 4y स्क्वेअर प्लस 16 प्लस 16y इक्वल्स टू अपॉन मध्ये 4 झाला सगळ्यांच्या इथे 23/2. कॅल्क्युलेशन थोडं करावं लागेल ना. कॅल्क्युलेशनचे पार्ट जास्त असतील तर हा 4 तिकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. इथे इंटू 2 होऊन जाईल. तो खालचा 2 त्याला कट करणार ना. तो 2 नंतर वरती गेला म्हणून इथून तिकडे गेला तो. ठीक आहे. आता सगळं कॅल्क्युलेशन करा. एक्स स्क्वेअरचा एकच टर्म दिसलाय मला 4x स्क्वेअर. आता इक्वेशन लिहितो फायनल मी. एकच टर्म आहे एक्स स्क्वेअरचा 4x स्क्वेअर. त्यानंतर वाय स्क्वेअरचा पण एकच टर्म आहे 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. ठीक आहे. एक्स वाले टर्म एकत्र करा. एक्सचा एकच टर्म आहे पण -12x. तर हा आहे -12x. ओके. त्यानंतर वायचा काय टर्म आहे आपल्याकडे हा 16y हा टर्म आहे. एक्सचा झाला आता वायचा पण लिहितोय मी प्लस 16y हा एक टर्म झाला. कॉन्स्टंटचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण आता. हा प्लस 9 आणि हा प्लस 16 हे झाले प्लस 25 आणि हा जो 23 इंटू 2 बनणार आहे म्हणजे 46 बनणार आहे इथे. हा 46 मायनस होईल म्हणजे 46 आणि 25चं सबट्रॅक्शन असेल तर हे काय होईल -21 होईल. ठीक आहे. ओके. म्हणजे -21 इकडे लिहून घेऊयात. -21 इक्वल्स टू 0 असं इक्वेशन आहे का चेक करायचं ऑप्शन मध्ये. आता आपण 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर दोनच ऑप्शन मध्ये हा C आणि D. नंतर -12x प्लस 16y इथे दोन्ही मध्ये पण आहे. पण आपल्याला पाहिजे -20x म्हणजे आन्सर काय असेल तर ऑप्शन C असेल. ठीक आहे. हे थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट असणार आहे. एकदा रिवाइज करा पटकन काय केलं ते. हे जे सर्कल गिवन आहे या सर्कलचा आपण सेंटर बनवला. हे आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये केलं. 2 कॉमन घेतला x स्क्वेअर y स्क्वेअर 1 केले. इथून सेंटर तयार केला. नंतर आपण त्याचं रेडियस फाइंड केलं. या सर्कलचा आपण एरिया फाइंड केला. ठीक आहे ना. याच्या डबल एरियावाला सर्कल आपल्याला पाहिजे. एरिया डबल केला इक्वल्स टू फॉर्म्युला वापरला आपण πr स्क्वेअर. इथून त्या रिक्वायर्ड सर्कलचं रेडियस भेटलं. रिक्वायर्ड सर्कलचा जो सेंटर असणार आहे तो आणि गिवन सर्कलचा सेंटर एकच असेल कारण सर्कल्स आर कॉन्सेंट्रिक असं सांगितलंय. मग सेंटर आहे रेडियस आहे. आपल्याला काय करायचं फक्त इक्वेशन बनवायचंय. हे कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला. ठीक आहे. थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारलं बघा. इफ द साइड्स ऑफ रेक्टेंगल आर गिवन बाय इक्वेशन x इक्वल्स टू -2 x इक्वल टू 6. ओके. या दोन लाईन ज्या आहेत x इक्वल्स टू -2 x इक्वल टू 6 ही लाईन समजा ही जर तुमची y ऍक्सिस ही लाईन असेल आणि हे x ऍक्सिस जर असेल तर लक्ष द्या ना. आता ही x इक्वल्स टू -2 इकडे कुठेतरी असणार आहे. ही वाली लाईन आहे ती x इक्वल्स टू -2. ठीक आहे. x इक्वल्स टू -2 x इक्वल टू 6 इकडे असेल मग x इक्वल टू 6 या साईडला असेल x इक्वल टू 6. y इक्वल्स टू -2 इथे कुठेतरी असणार. ही वाली लाईन आहे y इक्वल्स टू -2 त्या x ऍक्सिसच्या खाली आणि y इक्वल्स टू +5 म्हणजे वरती असेल ही वाली लाईन y इक्वल्स टू 5. या 4 लाईन्सचा मिळून हा एक रेक्टेंगल बनतोय. हा रेक्टेंगल कुठला आहे तर हा वाला रेक्टेंगल आहे. आता हा जो रेक्टेंगल मी डार्क करतो याला आता हा रेक्टेंगल तयार झालेला आहे आपल्याकडे. ठीक आहे. ओके. पुढे काय विचारलं यांनी. देन द इक्वेशन ऑफ सर्कल ड्रॉन ऑन द डायगोनल ऑफ द रेक्टेंगल ऍज इट्स डायमीटर. म्हणजे रेक्टेंगलचं डायगोनल म्हणजे डायमीटर घ्यायचंय आणि एक सर्कल ड्रॉ करायचंय. त्याचं इक्वेशन पाहिजे. ओके. आपण एक डायमीटर बनवून घेऊ ना. डायगोनल बनवून घेऊ म्हणजे हा तुमचा एक डायगोनल असेल त्या रेक्टेंगलचा. मग याला डायमीटर घेऊन एक सर्कल बनवायचा आहे. असा एक सर्कल तयार होईल काहीतरी. ठीक आहे ना. तर हा जो काही सर्कल तयार झालाय हा सर्कल जो आहे याचं आपल्याला इक्वेशन पाहिजे. या डायगोनलला आपण डायमीटर घेतला आणि एक सर्कल तयार केला. तर हा जो सर्कल तयार झालाय याचं इक्वेशन फाइंड करायचंय. मग त्यासाठी आपण काय करू शकतो ना.
ह्या डायमीटरचे एंड पॉइंट तुम्ही सांगू शकता, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट जो आहे तो, हे दोन एंड पॉइंट आपण सांगू शकतो डायमीटरचे. जर एंड पॉइंट आपल्याकडे असतील तर आपण काय करणार, ते डायमीटरच्या फॉर्म मध्ये आपण बनवणार इक्वेशन, डायमेट्रिक फॉर्म मध्ये. ठीक आहे. या पॉइंटचे कॉर्डिनेट सांगा काय असतील. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणाकोणाचा आहे, ही लाईन आणि ही लाईन. म्हणजे हा जो पॉइंट आहे त्याचे कॉर्डिनेट्स तुम्ही डायरेक्ट -2 लिहू शकताय, x-2 आणि y-2. त्यानंतर हा जो पॉइंट आहे याचे कॉर्डिनेट्स काय लिहिणार, याचे कॉर्डिनेट्स आपण सांगणार हा x वरती 6 आहे आणि y वर 5 आहे, म्हणजे हा 6,5 आहे. ठीक आहे. मग जो डायमीटर तयार झाला त्या डायमीटरचे एंड पॉइंट्स आपल्याकडे आहेत, संपलं आपलं काम. आपण सर्कलचं इक्वेशन बनवायचंय. x - x1 म्हणजे -2 तर +2, x - x2 म्हणजे -6 प्लस y - y1 म्हणजे +2 इंटू y - y2 म्हणजे तो काय 5 आहे, इक्वल्स टू 0. हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. तर इथे x² भेटणार आहे, हा -6x + 2x म्हणजे -4x भेटणार आणि -12 प्लस इथे y², त्यानंतर -5y + 2y म्हणजे -3y आणि -10 इक्वल्स टू 0. फायनल इक्वेशन काय असायला पाहिजे, x² + y² -4x -3y आणि -12 - 10 म्हणजे -22 इक्वल्स टू 0. तर हे इक्वेशन काय तयार झालं, असं इक्वेशन तयार झालं. ऑप्शन चेक करायचे आता कुठे येतो. हे पुढचे तिन्ही टर्म मला निगेटिव्ह पाहिजेत, तर मला वाटतं हेच आन्सर असायला पाहिजे, ऑप्शन सी, -4x -3y -22 आणि पहिल्यांदा x² + y². ठीक आहे. हे सोपं होतं. तुम्हाला डायरेक्ट लाईनचे इक्वेशन माहिती आहेत आणि ते म्हणजेच त्यांचा जो रेक्टँगल बनतोय त्याचं आपल्याला एंड पॉइंट्स डायमीटरचे बनवून घ्यायचे आणि मग डायमीटरच्या फॉर्मने आपण इक्वेशन तयार करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वाला क्वेश्चन, द इक्वेशन ऑफ कॉमन टँजेंट टू सर्कल्स. या दोन सर्कलच्या कॉमन टँजेंटचं इक्वेशन विचारलं. आता मग कॉमन टँजेंट जर विचारलं असेल तर तुम्हाला पहिले चेक करावं लागेल की हे दोन सर्कल जे दिलेत यांच्यामध्ये कंडिशन काय आहे ते पाहू आपण. ठीक आहे ना. तर दोघांचे पण सेंटर आणि दोघांचे पण रेडियस बनवून घेऊयात. कॉमन टँजेंटचं इक्वेशन डायरेक्ट आपल्याकडे नसतं काय, आपल्याला ते फाइंड करावं लागेल, खूप लेंदी होईल ते. पण त्यासाठी पहिले आपण काय करू, C1 आणि R1 बनवून घेऊया. थोडं शॉर्ट मध्ये आपण त्याला करायचा प्रयत्न करायचा. काय होतं ते, पहिला जो सर्कल, याला फर्स्ट सर्कल म्हणतो मी, याला सेकंड सर्कल म्हणतोय मी. ठीक आहे ना. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. इथे काहीतरी, ठीक आहे, हे इथे पाहिजे होतं अँड असं काहीतरी, थोडं झालं गडबड. तर C1 म्हणजे फर्स्ट सर्कलचा सेंटर -G - F. इथला G म्हणजे -2 आहे, तर सेंटर काय होईल, तो x कॉर्डिनेट +2 होईल. F म्हणजे 5 आहे, तर सेंटर मध्ये -5 असणार. ठीक आहे ना. हा फर्स्ट सेंटर भेटला आपल्याला. या सर्कलचा रेडियस पण फाइंड करून घ्या. रूटच्या आतमध्ये 2चा स्क्वेअर 4 + 5चा 25 आणि -20, तर हे काय होईल मग 9 म्हणजे हा 3 झाला रेडियस. R1 3 भेटलाय आणि सर्कलचा जो सेंटर आहे तो हा भेटलाय. सेकंड सर्कल साठी पहा. आता सेकंड सर्कल साठी C2, इथे G ची व्हॅल्यू काय आहे, G ची व्हॅल्यू 4 आहे, तर सर्कलच्या सेंटर मध्ये -G लिहितो आपण, म्हणजे -4 असेल. आणि F ची व्हॅल्यू -3 आहे, तर इथे तो +3 होईल. ठीक आहे ना. आणि त्यानंतर रेडियस पण याचं फाइंड करायचं आहे. √16 + 9 25 मायनस तो कॉन्स्टंट जो आहे तो -+24 होणार आहे. तर 25 + 24 म्हणजे 49. तर हे काय झालं, रेडियस झालं 7. रेडियस 7 आहे आणि सेंटर हा मिळाला -4,3. ठीक आहे. या दोन गोष्टी तयार झाल्या. आता काय करायचंय, डिस्टन्स बिटवीन सेंटर फाइंड करावं लागेल. डिस्टन्स बिटवीन C1 C2 आपण फाइंड करणार. हे काय होईल, √2 - म्हणजे +6, 6चा स्क्वेअर 36 प्लस -5 -3 -8चा स्क्वेअर 64. 100 झालं म्हणजे हे √100 म्हणजे 10 तयार झालं. आणि दुसरी गोष्ट आपण लिहायची, R1 + R2 म्हणजे काय, तर 7 + 3 हे पण 10 आहे. इथे काय मिळालं, देअरफॉर R1 + R2 इक्वल्स टू डिस्टन्स बिटवीन C1 C2. ही जर कंडिशन तयार होत असेल तर याचा मिनिंग काय आहे, सर्कल काय करतायत, एक्सटर्नली टच करतायत एकमेकांना. आपण या केस बघितल्यात मगाशी पहिल्या पार्ट मध्ये, की जर दोन रेडियसची जी ऍडिशन आहे ती जर डिस्टन्स बिटवीन सेंटर 1 सेंटर 2 मिळाली तर दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच करतात. म्हणजे हे दोन सर्कल काय करतायत, आता एक्सटर्नली टच करतायत. यांच्यामध्ये जे कंडिशन बनेल ती असं काहीतरी डायग्राम तयार होणार आहे. हा एक सर्कल आणि हा एक सर्कल आहे, हे टच करतात या पॉइंटला. तर कॉमन टँजेंट तर 3 तशा पॉसिबल असणार. याच्यामध्ये पहा ना, याच्यामध्ये कॉमन टँजेंट 3 पॉसिबल असतील. इकडे वरती एक कॉमन टँजेंट आहे, इथे एक कॉमन टँजेंट आहे आणि हा जो पॉइंट कॉमन आहे इथून जाणारी कॉमन टँजेंट आहे. तर या ज्या दोन आहेत ना, ही आणि ही आपण नाही फाइंड करू शकत. ठीक आहे.
ती फाइंड करण्यासाठी आपल्याकडे काही नाहीये, किंवा त्याची खूप वेगळी मेथड असेल की लेंदी काहीतरी. आपण काय करणार आता, आपण आता फक्त ही जी कॉमन पॉईंट मधून चालली टँजंट, ओ सॉरी ही नव्हती घालवायची आपल्याला, ही हे कट करायची होती, ठीक आहे ना. हे आपण परत काढू. ही जी कॉमन टँजंट चालली दोन्हींच्या कॉमन पॉईंट मधून, त्या टँजंटचं इक्वेशन आपण फाइंड करू शकतो. ते कसं करणार पहा, दोन सर्कल जसे इंटरसेक्ट झाले असते तर दोन पॉइंटला हे इंटरसेक्ट झाले असते, या पॉइंटला दोन पॉइंटला, आणि त्यांचं इक्वेशन ऑफ कॉमन कॉर्ड सांगितलं असतं. ही जी कॉमन कॉर्ड बनेल ते दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कनेक्ट करणारी कॉर्ड, ती कॉमन कॉर्ड आहे. तिचं इक्वेशन आपण कसं बनवतो, S1 मायनस S2 इक्वल टू 0 करतो आपण, दोन सर्कलला मायनस करणार, इक्वल टू 0 करणार, तर ती कॉमन कॉर्डचं इक्वेशन भेटतंय. मग हेच सर्कल आता एकामेकापासून दूर गेले आणि ते सेपरेट झाले, पण सेपरेट नाही झाले, एका सिंगल पॉइंटला टच करता येते. म्हणजे हे जे दोन इथे इंटरसेक्शनचे पॉइंट होते ते ओव्हरलॅप झाले एका सिंगल पॉइंटला, बरोबर ना. हे दोन जे इंटरसेक्शनचे पॉइंट आहेत ते काय झाले, हा सर्कल जर मी तिकडे शिफ्ट करत चाललो तर हे पॉइंट जवळ क्लोज 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 येत राहणार, आणि एक कंडिशन अशी येईल ज्या कंडिशनला हा पॉइंट इथे टच झाला, म्हणजे दोन पॉइंट एकमेकाला ओव्हरलॅप झाले, एका सिंगल पॉइंटला टच करून चालले सर्कल. मग या पॉइंट मधून जी टँजंट चालली आहे, जी लाईन चालली आहे, ती म्हणजे कॉमन कॉर्ड सारखंच काम करते सध्या, कळलं ना. मग ही जी कॉमन टँजंट आपल्याला पाहिजे म्हणताय, ते कॉमन टँजंटचं इक्वेशन सांगा. तर कॉमन टँजंटचं इक्वेशन म्हणजेच आपण काय करू शकतो आता, कॉमन कॉर्डचं इक्वेशन लिहू शकतो, इथे काही प्रॉब्लेम नाही. पण त्यासाठी हे दोन सर्कल टच करत असले पाहिजेत, हे टच करत असतील तरच ही अशी कंडिशन आपण सांगू शकतो, अदरवाईज नाही, ठीक आहे ना. इथे टच करतात हे प्रूव्ह झालंय, हे प्रूव्ह झालं टच करतात एक्सटर्नली, म्हणजे आपण डायरेक्ट कॉमन कॉर्डचं इक्वेशन आपण कॉमन टँजंटसाठी पण लिहू शकतो. मग इथे S1 मायनस S2 करायचं म्हणजे मायनस करायचं सर्कल म्हणून, एक्स स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर कट होईल, 0 होईल, वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 0 होईल, मायनस 4x मायनस 8x हा काय तयार झाला, मायनस 12x, हा 10x मायनस मायनस प्लस 6x म्हणजे प्लस 16y, सॉरी 10y प्लस 6y असं झालं ते, आणि हा 20 मायनस मायनस प्लस 24 म्हणजे प्लस 44 इक्वल्स टू 0 असं इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. मग आपण काय करू, याला कॅन्सल करू आपण 4 ने, ठीक आहे ना, 4 ने कॅन्सल करू, तर हे होईल मायनस 3x प्लस 4y इक्वल्स टू 11, सॉरी प्लस 11 इक्वल टू 0. जर आपण साइन चेंज केलं एक्स वाला पॉझिटिव्ह करण्यासाठी तर काय होईल, प्लस मध्ये, किंवा हे असं दिलंय का डायरेक्ट मायनस वाला, ही आहे का इक्वेशन, नाहीये, ठीक आहे, हे नाहीये. मग 3x ला प्लस केलं तर 4y मायनस होणार आणि 11 पण मायनस होणार. येस, म्हणजे हे इक्वेशन कुठलं असेल तर ऑप्शन बी असेल ते आन्सर, ठीक आहे. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे, कॉमन टँजंटचं इक्वेशन फाइंड करा म्हणता येते. कॉमन टँजंटसाठी जर हे दोन सर्कल टच करत असतील एक्सटर्नली तर हे सोपं झालं खूप काम. मग त्या केसमध्ये कॉमन टँजंट कॉमन कॉर्ड सारखं इक्वेशन आपण तयार करणार कॉमन टँजंटचं, आणि ते काय असेल तर S1 मायनस S2 इक्वल टू 0 असेल, ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. दुसरी पण याला मेथड असणार आहे, बट त्याची गरज नाही या केसमध्ये, हे जास्त सिंपल आहे, ठीक आहे, आपण जे केलं ते. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्या समोर आहे. याच्यामध्ये काय दिलंय, सर्कलचं इक्वेशन दिलं, हे वाला एक सर्कल आहे आपल्याकडे, हा सर्कल आहे, आणि एक कॉर्डचा मिड पॉइंट म्हणतात, मिड पॉइंट ऑफ कॉर्ड सांगितली आहे, कॉर्डचा हा मिड पॉइंट आहे 1/2. तर त्या कॉर्डचं इक्वेशन सांगा म्हणतात, इक्वेशन ऑफ कॉर्ड फाइंड करायचंय. म्हणजे ही जर एक कॉर्ड असेल आपल्याकडे तर या कॉर्डचा मिड पॉइंट तुम्हाला गिवन आहे 1,2, ठीक आहे ना, ह्या पॉइंटला P म्हणा. सर्कलचा आपण सेंटर सांगूयात. सर्कलमध्ये टायपिंग मिस्टेक आहे छोटीशी, ती म्हणजे इथे पण मायनस असायला पाहिजे होता, हा मायनस 4y मायनस 10 मायनस 4x मायनस 10y असं हे इक्वेशन सर्कलचं असणार आहे. तर सेंटर काय होईल, सेंटर होईल 2,5, ठीक आहे, 2, आणि हा 2, हा G मायनस 2 आहे ना, आणि F मायनस 5 आहे. सेंटर काय असतो, मायनस G मायनस F, म्हणजे हा असेल. इथून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून देऊ पटकन, मिड पॉइंटला कनेक्ट करणारी असेल ती परपेंडिक्युलर. तर हा पॉइंट C आहे, तो पॉइंट P आहे. तर स्लोप ऑफ CP तुम्ही सांगू शकता काय असेल, तो स्लोप ऑफ CP काय असेल, 5 मायनस 2 म्हणजे 3 अपॉन 2 मायनस 1 म्हणजे 1. तर हा स्लोप 3 मिळाला आपल्याला. CP लाईनचा स्लोप 3 असेल तर जो रिक्वायर्ड जी कॉर्ड आहे त्या कॉर्डचं, ही जी कॉर्ड आहे हिचं इक्वेशन आपल्याला पाहिजे, तर तिचा स्लोप काय असेल, याचा मायनस रेसिप्रोकल, निगेटिव्ह रेसिप्रोकल, कारण ही CP आणि ही कॉर्ड एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत म्हणून. मग त्या कॉर्डचा स्लोप भेटला आणि त्या कॉर्ड वरती एक पॉइंट आहे 1,2. इक्वेशन कसं बनवणार त्या कॉर्डचं, y मायनस y1 इक्वल्स टू मायनस 1/3 m इंटू x मायनस x1, म्हणजे काय होईल, हे 3y मायनस 6 म्हणजेच मायनस x प्लस 1. शिफ्ट करा सगळ्या टर्म्स इकडे, तर x प्लस 3y आणि हा काय होईल मायनस 7 इक्वल्स टू 0. हे काय तयार झालं, इक्वेशन ऑफ कॉर्ड तयार झालं, ज्याचा मिड पॉइंट तुम्हाला गिवन आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. मिड पॉइंट जर कनेक्ट केला कॉर्डचा सेंटर सोबत तर परपेंडिक्युलर लाईन तयार होणार कॉर्डला. या लाईनचा आपण स्लोप काढला CP लाईनचा,
रिक्वायर्ड कॉर्डचा काय असेल त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असेल, आणि त्या कॉर्डवरचा एक पॉईंट पण आपल्याला माहिती आहे 1,2. मग पॉईंट माहिती आहे, स्लोप माहिती आहे, तर स्लोप पॉईंट फॉर्मने आपण काय करणार, त्याचं आपण इक्वेशन बनवणार. हे इक्वेशन कुठे पहा, x+3y = 7 पाहिजे मला. इथे पण टायपिंग मिस्टेकच असणार परत एकदा. इथे काय असेल, x+3y असेल. x+3y = 7 असं इक्वेशन पाहिजे. हा जर 7 आपण शिफ्ट केला तर. ठीक आहे, ऑप्शन बी असेल. सिंपल आहे हा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. एक y = 2x ही एक कॉर्ड सांगितली आहे. ही एक कॉर्ड आहे आपल्याकडे. ओ सॉरी, कुठे गेला, y = 2x ही एक कॉर्ड आहे. हा सर्कल आहे. देन इक्वेशन ऑफ सर्कल विथ दिस कॉर्ड एज डायमीटर. ओके, म्हणजे काय करायचं कळतंय का, एक सर्कल गिवन आहे असा वाला. ठीक आहे, याची एक कॉर्ड आहे माझ्याकडे, समजा ही कॉर्ड आहे. ठीक आहे, ही कॉर्ड म्हणजे एक लाईन दिली. ही एक लाईन आहे y = 2x, आणि ही जी लाईन आहे ती एक कॉर्ड तयार करते. या पॉइंटला A म्हणू, या पॉइंटला B म्हणूया आपण. ठीक आहे ना. मग ही जी कॉर्ड आहे, ही कॉर्ड जर डायमीटर म्हणून घेतली आपण आणि एक सर्कल तयार केला या टाइप मध्ये असा, हा जो काही सर्कल बनेल, येलो जो सर्कल तयार करतोय मी आता, हा जो सर्कल बनणार आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, ती जी कॉर्ड AB आहे त्या कॉर्ड AB ला आपण डायमीटर अज्युम केलं त्या सर्कलचा, आणि मग तो सर्कल बनवलाय. या सर्कलचं इक्वेशन आपल्याला बनवायचंय. ठीक आहे, इक्वेशन ऑफ दिस सर्कल आपल्याला बनवायचंय. ओके, आता हा जो पहिला सर्कल आपण ग्रीन वाला लिहिला आहे, याचं इक्वेशन आपल्याकडे गिवन आहे. याचं इक्वेशन काय आहे, तर x² + y² - 10x = 0 हे सर्कल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आपण सगळ्यात पहिले काय करू, ते पॉइंट्स A आणि B, हा AB जर डायमीटर घेऊन सर्कल बनवायचं असेल, आणि जर तुम्हाला हा पॉइंट A आणि पॉइंट B या दोन पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स भेटले तर ते डायमीटरचे एंड पॉइंट झाले. मग डायमीटरचे एंड पॉइंट झाले की आपण काय करणार, सर्कलचं इक्वेशन डायमीटरच्या फॉर्मने बनवणार. तो फॉर्म आपल्याकडे आहे. बट हे A आणि B म्हणजे फाइंड कसे करायचे, बट हा प्रश्न आहे की A आणि B चे कोऑर्डिनेट्स फाइंड कसे करायचे. तर A आणि B म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे कोणाकोणाचं. पहा इथे ही जी लाईन आहे y = 2x, ही लाईन आणि हा सर्कल, या दोघांचं हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतील A आणि B. म्हणजे आपण जर हे दोन इक्वेशन सोबत सॉल्व्ह केले तर आपल्याला काय भेटणार आहे, पॉइंट A आणि B चे कोऑर्डिनेट्स भेटणार आहेत. म्हणजे सोबत सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं, आता हा जो y याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा इक्वेशन मध्ये. इक्वेशन काय बनणार, ते असं बनेल, x² + y² म्हणजे आता 2x² - 10x = 0. हा 4x² + x² म्हणजे 5x² झालं. 5x² म्हणजे 10x = 0. x कॉमन घ्याल तर असं राहील इथे =0. म्हणजे एक तर x = 0 भेटणार, इथे याला =0 केलं की x ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, 10/5 म्हणजे 2 भेटणार आहेत. जो ओके, x जर 0 असेल तर आता या लाईन, हा जो पॉइंट A तो या लाईन वरतीच पॉइंट असणार ना. पण त्या लाईनची कंडिशन काय, की त्या लाईन वरती y कोऑर्डिनेट = 2x आहे. म्हणजे जो काही x कोऑर्डिनेट असेल त्याचा डबल कोण असणार, y कोऑर्डिनेट असणार आहे. म्हणजे पहिला x 0 असेल तर y पण किती असेल, याचा डबल 0 असेल. दुसरा x 2 मिळाला म्हणजे याचा y किती असणार, डबल म्हणजे 4 असणार. तर आता हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे, जे की या दोन लाईन आणि सर्कल यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला भेटलेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो आता, की हा जो A पॉइंट आहे त्याला आपण 0, 0 सांगू शकतो, आणि जो B पॉइंट आहे तो काय सांगू शकतो आपण, 2,4 सांगू शकतोय. मग हे जर डायमीटरचे एंड पॉइंट असतील, आता असा सर्कल ना, हा येलो वाला सर्कल, आता आपल्याला येलो सर्कलचं इक्वेशन बनवायचंय ज्याच्यामध्ये हे डायमीटरचे एंड पॉइंट्स आहेत. इक्वेशन ऑफ सर्कल काय असतं डायमीटर फॉर्म मध्ये, x - x1 × x - x2 म्हणजे x - 0 × x - x2 म्हणजे 2 प्लस y - 0 × y - y2 म्हणजे 4 = 0. हे मल्टिप्लाय करा, x × x म्हणजे x² - 2x प्लस y² - 4y = 0. हे वाला काय असेल तर सर्कलचं इक्वेशन असणार आहे. कुठे चेक करा, x² + y² - 2x आणि -4y पाहिजे आपल्याला. -2x - 4y मला वाटतं पहिल्याच ऑप्शन मध्ये. तुमचा ऑप्शन काय असेल तर ऑप्शन ए असेल आन्सर. ठीक आहे, हे सोपं आहे. काय करायचं समजलंय, की एक लाईन आहे, त्या लाईनची कॉर्ड तयार झाली, त्या कॉर्डचे जे एंड पॉइंट्स आहेत त्यांना डायमीटर अज्युम करून आपल्याला नवीन सर्कल बनवायचं. येलो वाला बनवला आपण तो, या सर्कलचं इक्वेशन बनवायचंय. मग आपण काय केलं, हे डायमीटरचे जर एंड पॉइंट असतील A आणि B तर त्यांचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केले. कोऑर्डिनेट्स कसे फाइंड केलेत, तर ते लाईन आणि सर्कल, हा जुना सर्कल ग्रीन सर्कल आणि ग्रीन लाईन यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ते. या दोघांना आपण सोबत सॉल्व्ह केलं म्हणजे हा y सबस्टिट्यूट केला सर्कल मध्ये, तिथून x च्या व्हॅल्यू भेटल्या. x साठी आपण करस्पॉन्डिंग y च्या व्हॅल्यू काढल्या, y म्हणजे डबल x चा.
तर हा एक पॉईंट एंड पॉईंट झाले, दोन एंड पॉईंट्स. हे जर दोन एंड पॉईंट असतील तर आपण काय केलंय, डायमीटर फॉर्मने इक्वेशन ऑफ सर्कल तयार केलंय. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे. कॅल्क्युलेशन करायचं काम आपलं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं असेल. कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रत्येकाला आपले आपले करावं लागणार आहेत. कन्सेप्ट समजून घ्यायचं काम करू शकता तुम्ही. आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं एकदा इथे, आणि सर्कल दिला x² + y² = 4 विच आर पॅरलल टू. ओके, म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट्स विच आर पॅरलल टू दिस लाईन. ओके, या लाईनला पॅरलल टँजंट असेल या सर्कलची टँजंट. सर्कल आपल्याला हा दिलाय x² + y² = 4. ही जी लाईन गिवन आहे x + 2y + 3 = 0, या लाईनला पॅरलल असायला पाहिजे टँजंट. तर मला जर स्ट्रेट लाईन चॅप्टर जर आपण चांगला केलेला असेल आधीच, तर तुम्हाला एक गोष्ट आता माहिती आहे की एखादी लाईन जर गिवन आहे त्या लाईनला पॅरलल लाईन लिहायची तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्ट एक्स आणि वाय ची टर्म सेम ठेवणार, फक्त कॉन्स्टंट तुमचा इथे बदलणार आहे. आता हा कॉन्स्टंट काय ते आत्ताच तर काय माहित नाही आपल्याला, बट एक गोष्ट कळाली की जी काही लाईन असेल जी टँजंट आपल्याला पाहिजे, या सर्कलला टँजंट पाहिजे, ती या फॉर्म मध्ये असणार x + 2y + k = 0. याच्यामध्ये जो k हा फक्त फाइंड करायचं काम आहे. हा जर मिळाला तर टँजंटचं इक्वेशन मिळालं, पण तो कुठून भेटणार? ठीक आहे ना, तर ती लाईन जर टँजंट असेल, हा जो सर्कल आहे या सर्कलचा सेंटर काय आहे? सेंटर आहे 0,0, रेडियस काय आहे तर 2 आहे. मग हा एक सर्कल त्याचा सेंटर 0,0 आहे, रेडियस 2 आहे, आणि ती एक लाईन जी टँजंट आहे सर्कलला. ठीक आहे, ही टँजंट आहे सर्कलला. या लाईनचं इक्वेशन काय? x + 2y + k = 0. मग जर सेंटर पासून हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कनेक्ट केला मी, तर हे परपेंडिक्युलर असतं माहिती आहे आपल्याला. आणि सेंटर पासून हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हे डिस्टन्स पण काय असणार? त्या सर्कलचं रेडियस असणार. रेडियस पण माहिती काय ते, पण या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच या लाईन पासून त्या वरच्या या पॉइंटचं डिस्टन्स. पॉइंट आणि लाईन मधलं डिस्टन्स हा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला पुन्हा एकदा मी स्ट्रेट लाईन करताना पण सांगितलं होतं. स्ट्रेट लाईन चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याचे सगळे कन्सेप्ट इकडे लागतील. तर हा जो रेडियस आहे तो म्हणजे 2 = काय होईल, ही लाईन आणि हा पॉइंट यांच्यातला डिस्टन्स. तो फॉर्म्युला यूज करा. आता लाईनच्या इक्वेशन मध्ये काय करायचं, हा पॉइंट सबस्टिट्यूट करायचा, x0 y0 वरती राहिला k, डिव्हिजन मध्ये काय असतं, रूट मध्ये a² + b² म्हणजे 1² + 2². हे असं करा. मॉड काढला की काय होईल, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये √5 मल्टिप्लाय होईल, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये 2√5. म्हणजे k ची व्हॅल्यू काय भेटली, +or-2√5. कारण मॉड मध्ये मॉड काढताना एकदा प्लस आणि एकदा मायनस दोन्ही पॉसिबिलिटी असतात. म्हणजे k ची व्हॅल्यू जर भेटली असेल तुम्हाला +-2√5, तर याचा मिनिंग असं झालं की टँजंटचे इक्वेशनच भेटले, x + 2y + -2√5 = 0. ऑप्शन चेक करू आता आपण. x + 2y ± x + 2y ± 2√5. लेफ्टला जो आपण लिहिला होता 2√5, त्यांनी तो राईटला शिफ्ट करून दिलाय, पण मग साईन बदललेत ना. प्लस मायनसच्या ऐवजी मायनस प्लस केलं. ठीक आहे, तिकडे शिफ्ट झाला की साईन बदलणार आहे, तो मायनस प्लस बनणार आहे मग. ठीक आहे, तर हे असा कन्सेप्ट असेल याचा. सोपं आहे, खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला हा कन्सेप्ट यूज करायचा आहे. सेंटर आणि टँजंट मधला सेंटर आणि टँजंट यांच्यातलं डिस्टन्स म्हणजेच काय असते, रेडियस असते. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात पटापट. गिवन 2 सर्कल्स, हे 2 सर्कल गिवन आहेत. दे आर डिसजॉइंट, कॉन्सेंट्रिक, टचिंग इंटरनली, टचिंग एक्सटर्नली. खूप फास्ट काम करावं लागेल. सेंटर सांगा पहिल्या सर्कलचा पटकन. इथे होईल -4 आणि 3. सेकंड सर्कलचा सेंटर काय होणार आहे, तर हा होणार आहे 2, -5. ठीक आहे, रेडियस फाइंड करूया सर्कलचा आपण लगेच. 16 + 9 25, आणि हा 24 म्हणजे 7 झाला इथे ते. ठीक आहे ना, प्लस होईल. काय या सेकंड सर्कलचा रेडियस 25 + 4 29 + 20, 29 + 20 -20 सॉरी 9, तर ते 3 होणार. येस, करेक्ट आहे. रूट मध्ये g² + f² - c करायचं, तर g² + f² 29 झालं, आणि -20 म्हणजे 9 राहिलाय, तर 9चा रूट म्हणजे 3, हा रेडियस 3 झाला. तर या केसमध्ये सगळ्यात पहिले r1 + r2 फाइंड करून ठेवा, जो 10 येतोय. ठीक आहे, नंतर फाइंड करायचे डिस्टन्स बिटवीन c1 c2, हे फाइंड करा. रूटच्या आतमध्ये काय होईल आता, -6² 36, आणि +8² 64. ओहो, हा पण काय आला, 10 आला. तर असं झालं असेल तर आपण काय सांगणार, सर्कल्स काय आहेत मग, एक्सटर्नली टच करतात म्हणणार आपण. इथे काय होतं बघा ना, की डिस्टन्स बिटवीन c1 c2 जे आहे ते काय भेटलं आपल्याला, r1 + r2 भेटलं. म्हणजेच काय कंडिशन असते इथे,
हे सर्कल काय असतील, एक्सटर्नली टच करतील. आपण त्या केस मगाशी बघितलं होतं. सिंपल हे फॉर्म्युला बेस्ड आहे. साधा एक पॉइंट आहे तो, फक्त तेच फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन चेक करायचे काय ते. पुढचा पॉइंट, आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल की ऑर्थो सेंटर सांगितलाय आणि अजून काय म्हणतायत, ऑर्थो सेंटर अँड सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल आर. ओके ठीक आहे. हा ए म्हणजे ऑर्थो सेंटर आहे, -3,5 हा ऑर्थो सेंटर सांगितलेला आहे. आणि पॉइंट बी म्हणजे सांगितलाय 3,3, जो की काय सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड म्हणजे जी असतो तो. ओ म्हणजे ऑर्थो सेंटर, जी म्हणजे सेंट्रॉइड आहे. बट इथे आपण त्यांना याला काय केलं की ए नाव दिलंय, याला बी नाव दिलं. ठीक आहे, हरकत नाही. इफ रेडियस सी इज अ सर्कम सेंटर. ओके, हा पॉइंट पाहिजे. इफ पॉइंट सी पाहिजे होतं. हे इफ पॉइंट सी इज द सर्कम सेंटर ऑफ दिस ट्रायंगल. ठीक आहे, थोडी स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, लक्षात ठेवा. हा सी म्हणजे काय तर सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल आहे. देन द रेडियस ऑफ सर्कल हॅव्हिंग लाईन सेगमेंट एसी ॲज डायमीटर इज. आता काय करायचं बघा, एक आपल्याकडे कंडिशन असते. कंडिशन काय असते ना, की जर ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड आणि सर्कम सेंटर हे जे 3 पॉइंट असतात ना, हे 3 पॉइंट्स, ट्रायंगलचा ऑर्थो सेंटर, ट्रायंगलचा सेंट्रॉइड, ट्रायंगलचा सर्कम सेंटर, हे जे 3 सेंटर असतात ट्रायंगलमध्ये, ओ म्हणजे ऑर्थो सेंटर आहे, जी म्हणजे सेंट्रॉइड आहे, सी म्हणजे सर्कम सेंटर आहे. तर हे कोलिनियर असतात. कोलिनियर म्हणजे एका लाईनवर असतील ते कधी पण ट्रायंगलमध्ये. आणि हा जो जी आहे सेंट्रॉइड, हा त्या ऑर्थो सेंटर आणि सर्कम सेंटरला जोडणाऱ्या लाईनला 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. हा पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे. आता ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड आणि सर्कम सेंटर हे तिघे कोलिनियर असतील एका लाईनवर. आणि ऑर्थो सेंटर आणि सर्कम सेंटरला जोडणारी जी लाईन असेल, जॉईन करणारी लाईन, त्या लाईनला सेंट्रॉइड 2:1 रेशोमध्ये डिवाइड करणार आहे. ऑर्थो सेंटर कडून सर्कम सेंटरकडे चाललो आपण, तर 2:1 रेशो. जर सर्कम सेंटर कडून ऑर्थो सेंटरकडे तुम्ही आलात तर 1:2 रेशो. रेशो उलटा होईल मग. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या. आपल्याला गिवन काय काय बघा. ऑर्थो सेंटर म्हणजे हा सांगितलाय पॉइंट ए, याला ए म्हटलं त्यांनी क्वेश्चन मध्ये, -3,5. सेंट्रॉइडला बी म्हटलेत क्वेश्चन मध्ये, तो दिलाय आपल्याला 3,3. सर्कम सेंटर तुम्हाला माहिती नाही, त्याला सी सांगितलंय, तो माहित नाही, आपण त्याला x,y घेऊ थोड्या वेळासाठी. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचंय की एसी जर डायमीटर असेल, हे एसी डायमीटर असलेला सर्कल जर तुम्ही बनवला, तर त्या सर्कलचं विचारलंय तुम्हाला रेडियस, रेडियस ऑफ सर्कल हॅव्हिंग एसी ॲज डायमीटर. ठीक आहे, हे फाइंड करायचंय. म्हणजे एसी जर डायमीटर तयार झाला, त्याचा हाफ करून आपण सर्कलचा रेडियस सांगू शकतो. ठीक आहे ना. मग त्या एसी डायमीटर फाइंड करण्यासाठी तुम्हाला सी पॉइंट बनवावा लागेल. इथे सेक्शन फॉर्म्युला यूज करा ना. पॉइंट बी ने काय केलं, एसी ला 2:1 या रेशो मध्ये डिवाइड केलंय. मग पॉइंट बी चा जो एक्स कोऑर्डिनेट आहे, सेक्शन फॉर्म्युला यूज करू आपण, इक्वल्स टू या 2 सोबत तिकडचा एक्स कोऑर्डिनेट घ्यावा लागेल एक्स, प्लस या 1 सोबत इकडचा एक्स कोऑर्डिनेट घ्यावा लागेल -3 अपॉन मध्ये 1 + 2 म्हणजे 3 होणार. हा तर 9 + 3 म्हणजे 12 अपॉन 2 म्हणजे 6. इथून एक्स काय भेटला, 6 भेटला आपल्याला. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट सुद्धा 3 आहे त्या मधल्या पॉइंटचा, तो 3 म्हणजे काय आता, तर हा 2 इकडचा रेशो घेतला की त्या साईडचा, अपोजिट साईडचा वाय कोऑर्डिनेट, प्लस 1 इकडचा घेतला तर क्रॉस मध्ये इकडचा वाय कोऑर्डिनेट 5 असेल अपॉन मध्ये 3. तर हे 9 - 5 म्हणजे 4 अपॉन 2 म्हणजे 2 भेटला मला वाय कोऑर्डिनेट. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट भेटतोय आपल्याला 6,2. 6,2 हा पॉइंट भेटला, पॉइंट सी, सर्कम सेंटर. ठीक आहे, मग आता झालं आपलं काम. जर एसी डायमीटर असेल तर डायमीटर फाइंड करून घ्या, म्हणजेच एसी ची लेंथ फाइंड करून घेऊ आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने. एसी काय होईल, 6 - प्लस 9 चा स्क्वेअर, प्लस काय होईल हा 2 - 5 म्हणजे -3 चा स्क्वेअर. तर म्हणजे काय झालंय, 81 + 9 म्हणजे √90 झालं. √90 ला आपण 9 × 10 लिहिणार, तर 3√10 लिहिणार आपण याला. बट हा एसी भेटणार आहे. हा एसी भेटलाय. एसी ला डायमीटर घ्यायला सांगितलंय, एसी ॲज डायमीटर. एसी ला डायमीटर घेतलं तर रेडियस सांगा म्हणता येते. मग हा जर डायमीटर असेल तर रेडियस काय असणार, याचा हाफ असणार. रेडियस काय असेल सर्कलचा, 3√10 अपॉन 2. असं आन्सर पाहिजे होतं, 3√10 अपॉन 2 इथे ऑप्शन नंबर बी मध्ये. ठीक आहे, तर आता हा थोडा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आला की तुम्हाला सगळ्यात आधी काय माहिती पाहिजे, तुम्हाला सगळ्यात आधी ही वाली कंडिशन माहिती असायला पाहिजे की हे जे काही आहे, ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड आणि सर्कम सेंटर हे एका लाईनवर असतील, आणि सेंट्रॉइड ऑर्थो सेंटर टू सर्कम सेंटरला जोडणाऱ्या लाईनला
तो कट करेल एका रेशिओ मध्ये. तो रेशिओ काय असणार, 2:1 असणार. ठीक आहे, तर हे पण आता लक्षात ठेवावं लागेल. त्याचा यूज करून आपण हे सगळं सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू दिस पॉइंट्स दोन पॉइंट गिव्हन आहेत हुज सेंटर लाईज ऑन द लाईन. या लाईनवरती सेंटर असेल. ओके, आता याला सॉल्व्ह करण्याची सगळ्यात सिंपल मेथड, शॉर्टकट मेथड, खूप शॉर्टकट. आपण काय करायचंय, एक ऑप्शन घ्यायचंय. आता क्वेश्चन मध्ये सांगितलं काय ते बघा. एक तर हे दोन पॉइंट्स त्या सर्कलवर असणार आहेत. ठीक आहे ना, आणि ही जी लाईन आहे या लाईनवर तुम्हाला सेंटर पाहिजे. या लाईनवर कोण पाहिजे, सर्कलचा सेंटर असायला पाहिजे. ठीक आहे, सॉल्व्ह करून पण आपण फाइंड करू शकतोच, पण प्रॉब्लेम काय आहे, ते सॉल्व्ह करायला गेला तर वेळ लागेल. त्यापेक्षा सिंपल ट्रिक काय असेल की या सर्कलचा सेंटर सांगा काय मला. तो सेंटर आपण लोक सांगू शकतो ना. -G -F सेंटर असतो. तर G म्हणजे 3 आहे इथे, तर तो -3 होईल. F म्हणजे -1 तर +1 होईल. मग हा जो सेंटर भेटला या सर्कलचा, हा सेंटर या लाईन वरती आहे की नाही चेक करा फक्त. म्हणजे तो हा जर पॉइंट त्या लाईन वरती असेल तर लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड मध्ये जर आपण x आणि y -3 टाकला तर 7 यायला पाहिजे. सबस्टिट्यूट करून बघा. -9 + 2 -7 होईल. तो +7 येतोय का नाही येते, म्हणजे हे आन्सर नाहीये. ठीक आहे, सेकंड सर्कलचा सेंटर बनवू आपण लवकर. इथे काय होईल, 3 होईल आणि हा -1 होईल. तर 3 × 3 9, 9 - 2 म्हणजे 7. करेक्ट आहे, हा सेंटर सॅटिस्फाय करतोय. पण बाकीचे हेच आन्सर असेल म्हणजे आता. बट आपल्याला काय करायचंय, आपलं प्रिकॉशन म्हणून बाकीचे ऑप्शन पण चेक करायचे. याच्यापैकी जर एखादा आला तर अजून पुढची स्टेप जाऊ आपण. ठीक आहे, आधी हे चेक करू. थर्डचा सेंटर काय असणार, -3 -1 हा असेल. -3 -1 चेक करू आपण. -9 - 2 -11 होईल. तो हा पण नाही सॅटिस्फाय करणार. याचा सेंटर काय होणार, हा होईल +3 आणि +1 सॉरी. मग हा 9 + 2 म्हणजे 11 झाला पुन्हा. हा पण नाही सॅटिस्फाय करत. एकाच सेंटरने सॅटिस्फाय केलं लाईनच्या इक्वेशनला. त्या लाईनवरती सेंटर असायला पाहिजे सांगितलं होतं. हा पॉइंट सॅटिस्फाय करतोय म्हणजे हा पॉइंट त्या लाईनवरती असणार आहे. म्हणजे आन्सर काय असेल तर हे वाला असेल, ऑप्शन बी. ठीक आहे, आता जर असं झालं असतं की दुसऱ्या पण एखाद्या सेंटरने सॅटिस्फाय केलं असतं समजा त्या लाईनला, म्हणजे हा सेंटर पण त्या लाईनवरती आला असता, मग आपल्याला काय करावं लागलं असतं. मग तुमच्याकडे हे दोन पॉइंट आहेत, हे दोन पॉइंट पण सर्कलवर आहेत म्हणून सांगितलं. सर्कलवर आहेत हे पॉइंट, त्या लाईनवर नाही. मग हा पॉइंट तुम्ही घेतला असता, त्या या फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकला असता, हा सर्कलच्या इक्वेशन मध्ये. हा सॅटिस्फाय होतो का चेक केलं असतं. जर होत असेल तर सेकंड सर्कलवरती आलो असतो आपण. या सर्कलवर हा पॉइंट टाकला असता, सबस्टिट्यूट केला असता x आणि y म्हणजे तो पॉइंट. तिथून चेक केलं असतं आपण इक्वल टू 0 येते की नाही. मग त्या पॉइंटने तरी कुठेतरी कॅन्सल झाला असता एक ऑप्शन. ठीक आहे, जर सेंटरने जर असे दोन ऑप्शन आपल्याला आन्सर भेटले असते तर आपण पॉइंटने कॅन्सल केलं असतं अजून एका. ठीक आहे ना, ही एक ट्रिक असते ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनने चेक करायचे पॉइंट्स की त्या लाईनवरती आहे की नाही सेंटर फाइंड करायचंय. सेंटर या लाईनवर पाहिजे होता, त्या लाईनमध्ये आपण टाकून चेक करणार की तो बनतोय की सॅटिस्फाय करतोय की नाही करतोय. अदरवाईज मग काय होईल, तुम्हाला ते बरंचसं सॉल्व्ह करत बसावं लागेल. ठीक आहे, सेंटर फाइंड करावं लागेल, ते इक्वेशन बनवावं लागतील. ओके, दोन लाईन्स गिव्हन आहेत. इफ द लाईन्स पास थ्रू डायमीटर्स ऑफ सर्कल, म्हणजे ही एक लाईन जी आहे ती डायमीटर म्हणून चालली आहे, सेकंड लाईन पण डायमीटर म्हणून चालली आहे. आता थोडं लक्ष द्या. आता हा जर सर्कल असेल आणि हे दोन डायमीटर जर असतील तर दोन डायमीटरचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय असणार आहे, सेंटर सर्कलचा. ठीक आहे ना, हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ ना. इक्वेशन काय काय दिलेत आपल्याकडे, 3x - 4y - 7 = 0 आणि दुसरा दिलाय 2x - 3y - 5 = 0. यांना सॉल्व्ह करायचंय. याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे हा 6x - 8y - 14 = 0 झाला. हा 6x - 9y - 15 = 0 झाला. यांना मायनस केलं मी तर हा मायनस, हा प्लस असं होईल. हे दोन कॅन्सल झाले. 9 - 8 म्हणजे y राहिला, 15 - 14 + 1 राहिला = 0. y ची व्हॅल्यू आली माझ्याकडे -1. तर कुठल्या पण इक्वेशन मध्ये टाकून द्या. हा -1 इथे टाकू आपण, तर +4 करेल. हा +4 - 7 म्हणजे -3 +3 x = 1 मिळाला, म्हणजे x काय मिळेल, 1 मिळेल. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सेंटर आहे, तो मला x कोऑर्डिनेट 1 भेटलाय, y कोऑर्डिनेट -1 भेटलाय. तर हा तुमचा सेंटर तयार झाला, म्हणजे 1, -1. हा सर्कलचा सेंटर भेटला, दोन लाईनचा म्हणजे दोन डायमीटरचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. अजून एक गोष्ट काय सांगितली, या सर्कलचा एरिया सांगितलाय 49 पाय.
एरिया काय असतो आपल्याकडे पाय आर स्क्वेअर सांगितलाय 49 पाय, तर पाय कॅन्सल केला म्हणजे आर स्क्वेअर 49 असेल तर आर किती असणार आहे 7 असणार आहे. मग विचारलं काय आता इक्वेशन ऑफ सर्कल सांगा म्हणतात, झालं आपलं काम. सेंटर तुमच्याकडे आहे, रेडियस तुमच्याकडे आहे, एक्स मायनस एक्स म्हणजे एक्स मायनस 1 एच म्हणजे 1 असेल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के म्हणजे -1 आहे तो +1 होईल इक्वल्स टू आर स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर लिहा 49. हे कॅल्क्युलेट करून घेऊ पटकन. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि हे काय बनणार आहे वाय स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 इक्वल्स टू 49. तर सर्कलचं इक्वेशन फायनल काय व्हायला पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x चेक करत राहा तिकडे -2x प्लस 2y पाहिजे. तर -2x प्लस 2y हा 49 हा 1 प्लस 2 झाले -49 म्हणजे -47 इक्वल टू 0. म्हणजे मला काय वाटतं इक्वेशन नंबर कुठला असेल आन्सर आपलं हे ऑप्शन डी असेल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -2x प्लस 2y -47 इक्वल्स टू 0. ऑप्शन काय असायला पाहिजे ऑप्शन डी. ठीक आहे ऑप्शन डी असेल आन्सर. ओके तर हे काय झालं आता हे झालं सर्कलचं इक्वेशन. ओके सर्कलचं इक्वेशन विचारलं होतं आपण ते फाइंड केलं म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. नेक्स्ट क्वेश्चन साइड्स ऑफ रेक्टँगल सांगितल्यात -2 x इक्वल टू 4 y -2 आणि y 5. ओके मग असे आपण बनवलं आपण त्या टाइप मध्ये बनवून घेऊयात. x इक्वल्स टू -2 डायरेक्ट आपण रेक्टँगल तयार करू ना. तर हे असं असेल की हा y ऍक्सिस हा x ऍक्सिस. ठीक आहे लाईन्स काय आहेत बघा लाईन्स दिल्यात आपल्याला x -2 म्हणजे ही वाली लाईन समजा ही लाईन x इक्वल्स टू -2 वाली. दुसरी लाईन x इक्वल्स टू +4 तर +4 इकडे असेल कुठेतरी. ओके y इक्वल्स टू -2 y इक्वल्स टू -2 ही लाईन x इक्वल्स टू +4 ही x इक्वल्स टू -2 वाली होती आणि लास्ट वाली लाईन y इक्वल्स टू 5 आहे. y इक्वल्स टू 5 म्हणजे इथे वरती असेल कुठेतरी समजा y इक्वल्स टू 5. हे 7 आहे हे 6 आहे. ठीक आहे थोडासा रेक्टँगल उलटा झाला माझा. हे काय पाहिजे होतं की हे डिस्टन्स जास्त आहे ना हे 7 आहे असा उभा रेक्टँगल पाहिजे होता. परत ड्रॉ करू आपण त्याला. असा रेक्टँगल बनणार आहे थोडासा या टाइप मध्ये. ही लाईन असेल तुमची y इक्वल्स टू -2 ही लाईन असेल y इक्वल्स टू +5. ही जी लाईन होती ती होती x इक्वल्स टू -2 वाली. ही होती आपली x इक्वल्स टू +4 वाली लाईन. ठीक आहे या लाईनचा हा रेक्टँगल तयार झालाय. यांनी काय सांगितलंय की द इक्वेशन ऑफ सर्कल whose center is point of intersection of diagonals. ओके याचे डायगोनल्स आपण इंटरसेक्ट केले हे दोन डायगोनल हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा म्हणजे कोण असेल त्या सर्कलचा सेंटर असेल. ठीक आहे ना. आणि लाईन विदिन द रेक्टँगल या रेक्टँगलच्या आतमध्ये सर्कल राहायला पाहिजे अँड टचिंग ओनली 2 ओके ओनली 2 साइड्स असं पाहिजे होतं. ओनली 2 साइड्स ऑफ रेक्टँगल दोनच साईडला टच करून जाणार सर्कल आणि रेक्टँगलच्या आतमध्ये राहायला पाहिजे. आता लक्ष द्या थोडस. इथे काय झालंय बघा की एकतर सर्कल तुम्ही दोन टाइपने बनवू शकता. हा सेंटर आहेच मग दोनच साईडला टच केला पाहिजे म्हणजे या वरच्या साईडला आणि या खालच्या साईडला जर टच करून सर्कल गेला तर इथे हे डिस्टन्स किती आहे हे डायमीटर होईल सर्कलचं. म्हणजे ज्या हॉरिझॉन्टल साईड्स आहेत यांना जर आपण सर्कल टच करून गेला म्हटलो दोन्ही साईडला तर डायमीटर होईल ना हे वाला डिस्टन्स. हे डिस्टन्स म्हणजे किती तुमचा इथे एक्स ऍक्सिस आहे इथून वरती 5 इथून खाली -2 म्हणजे 7 डिस्टन्स आहे. पण डायमीटर 7 होईल या केसमध्ये. आणि यांचं डिस्टन्स किती आहे हा समजा जर वाय ऍक्सिस असेल तर इकडे 2 आणि तिकडे 4 हे 6 आहे. दोघांचे डिस्टन्स सांगतोय मी. म्हणजे रेक्टँगलचे लेंथ आपली एक लेंथ 7 आहे एक लेंथ 6 आहे. जर 7 डायमीटर वाला सर्कल तयार केला आपण तर या 6च्या बाहेर जाईल तो. आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय तो लाईन विदिन द रेक्टँगल म्हणता येते. तो रेक्टँगलच्या आतमध्ये सर्कल राहायला पाहिजे. म्हणजे हे डायमीटर घेऊन आपण सर्कल नाही बनवू शकत. म्हणजे सर्कल काय असेल आपला या व्हर्टिकल लाईन्सला टच करणारा सर्कल असेल. या व्हर्टिकल लाईनला टच करणारा सर्कल असेल म्हणजे हा तर तो सर्कल काय होईल त्या रेक्टँगलच्या आतमध्येच राहील. ठीक आहे ना. हा या टाइपचा सर्कल असेल तो जो की व्हर्टिकल लाईन्सला टच करून जाणार आहे. ठीक आहे ना. मग त्या केसमध्ये त्या सर्कलचं डायमीटर काय असेल 6 असेल. म्हणजे डायमीटर 6 आहे म्हणजे रेडियस काय असायला पाहिजे सर्कलचं. इथून रेडियस भेटला आपल्याला डायरेक्ट 3 असेल म्हणून. दुसरी गोष्ट पाहिजे आता सेंटर. सेंटर त्यांनी सांगितलं डायगोनल्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. रेक्टँगल हा एक पॅरलोग्राम असतो आणि पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी आपण 9th मध्ये शिकलोय की पॅरलोग्रामचे डायगोनल जे असतात ते एकमेकांना काय करतात बायसेक्ट करतात. मग जर डायगोनल बायसेक्ट करत असतील तर हा जो पॉइंट आहे
कुठला जरी डायगोनल आपण घेतला तर त्याचा तो मिड पॉईंट असणार आहे, बरोबर ना. मग डायगोनलचा मिड पॉईंट जर तुम्हाला काढायचा असेल तर हे 2 पॉईंट फाइंड करा, हा एक पॉईंट आणि अपोजिट साइडचा एक पॉईंट. डायगोनलचे एंड पॉईंट मिळवा, त्यांचा मिड पॉईंट काढता येईल मिड पॉईंट फॉर्म्युलाने. तर हा पॉईंट म्हणजेच काय, x-2 याच्यावरती आणि y-2 आहे, तर हा एक पॉईंट तयार झाला. इथे काय मिळणार, इथे x कॉर्डिनेट काय असेल, x काय लाईन आहे, 4 आहे, x कॉर्डिनेट 4 आहे, y कॉर्डिनेट 5 आहे. म्हणजे डायगोनलचे एंड पॉईंट भेटले. आता तुम्हाला काय करायचंय, हा सेंटर फाइंड करायचा म्हणजेच काय आहे, तो सेंटर म्हणजे या 2 पॉईंटचा मिड पॉईंट आहे त्या लाईन सेगमेंटचा. मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. 4 - 2 2, 2/2 म्हणजे 1 आणि 5 - 2 म्हणजे 3 आणि 3/2 म्हणजे हा y कॉर्डिनेट. तर सेंटर काय भेटला 1,3/2, रेडियस काय भेटलंय 3. सर्कलचं इक्वेशन मला बनवायचं आता, बनवू शकतो आपण की माझ्याकडे सेंटर आहे आणि रेडियस आहे, तर x मायनस सेंटरचा x कॉर्डिनेट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस सेंटरचा y कॉर्डिनेट ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू रेडियसचा स्क्वेअर म्हणजे 9. इथे बनवा इक्वेशन, x² - 2x + 1 y² - 3y तयार होईल, 2 कॅन्सल होऊन, प्लस 9/4 इक्वल्स टू 9 आहे. डिनॉमिनेटर सेम करून घ्या, तर डिनॉमिनेटर सेम केल्यावर काय होईल, ओके बघूया आपण, कॅल्क्युलेशन करून बघू. 4x² झाला हा, मायनस हा 8x झालाय, प्लस 4 झालाय, प्लस 4y² पण झाला, 12y झाला, प्लस 9 इक्वल्स टू हा 4 कॉमन केला आपण सगळ्यांचा, तिकडे शिफ्ट झाला 36. ओके, तर फायनल काय झालं, हे 4x² प्लस 4y² मायनस 8x मायनस 12y प्लस 4 आणि प्लस 9 म्हणजे प्लस 13. आणि हा जर आपण इकडे मायनस करून घेतला 36, इथे काहीतरी गडबड सारखी वाटते, पण ठीक आहे. 13 - 36 म्हणजे किती राहणार आहे ऑप्शन, असा मी प्रॉब्लेम काय झाला की ऑप्शन नाही भेटत आहे मला. ठीक आहे, चेक करू आपण. तर हा 13 अरे 4 होता ना, हा ठीक आहे 4च आहे. 13 - 36 म्हणजे काय राहील, -3 आणि 23 इक्वल टू 0. आता प्रॉब्लेम असा झाला की हे कॅल्क्युलेशन चुकतंय पुन्हा एकदा. एक तर पॉईंटमध्ये गडबड मला तर वाटत नाही, टायपिंगमध्ये काही ऑप्शन चुकलेत की काय. इथे तर करेक्ट आलं, हे 4ने जर डिवाइड केलं आपण सगळं याला, तर x² हा 4 जर कॉमन घेतला 23/4 इथे व्हायला पाहिजे, बाकी सगळं बरोबर मिळते. कॉन्स्टंट मध्ये काहीतरी आपली गडबड होते. कॉन्स्टंट मध्ये गडबड होत असेल तर याचा मिनिंग असा आहे की रेडियस पण आपण करेक्ट घेतलाय 3, ठीक आहे ना, कारण 6 डायमीटर असायला पाहिजे, रेडियस 3 असेलच, ते काही प्रॉब्लेम नाहीये. आणि सेंटरचं मिळालं आपल्याला. ठीक आहे, एकदा चेक करतो मी, काय कुठे काही चुकलंय का आपण चेक करू याच्यामध्ये. 2 मिनिट द्या फक्त मला. इथे काय झालं असेल ना, काहीतरी हे ऑप्शन मध्ये टाईप करताना मिस्टेकच आहे. म्हणजे हे क्वेश्चन तर सेम असंच आहे, क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शन मध्ये प्रॉब्लेम आहे खरं तर. इथे काय करणार आपण, आपल्याला सर्कलचं इक्वेशन या टाइप मध्ये बनवायचं ना, x² + y². तर 4 आपण कॉमन घेणार आहेत, 4 कॉमन घेऊन तिकडे जाऊन डिवाइड होईल, तो 0 सोबत कट होऊन जाईल. म्हणजे इक्वेशन असं बनणार आहे, x² + y² आपण करेक्ट केलंय, हे 2x आहे, इथे 3y बनणार आहे, हा -23/4 व्हायला पाहिजे होता. फक्त हे जे आहे ना इथं, इथला टर्म तो चुकीचा आलाय ऑप्शन मध्ये, ऑप्शन टाकताना. तर हे मला वाटतं हे जे आहे इथे, हा 9च्या ऐवजी तो -23/4 असेल आणि हेच तुमचं आन्सर असेल. मग इथे फक्त चेंज करायचं आहे, कारण हे मायनस मायनस दोन्ही पण मायनस आहेत. इथे फक्त 23/4 असायला पाहिजे तो मायनस मध्ये, तर हे तुमचं आन्सर करेक्ट आहे. ऑप्शन मध्ये गडबड झाली, म्हणजे आपण सॉल्व्ह बरोबर केलेलं आहे, कॅल्क्युलेशन करेक्ट आहेत आपले, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ऑप्शन मध्ये तो 9 टाईप झालाय, 9 नव्हता पाहिजे, तो -23/4 असायला पाहिजे कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे, तर हे तुमचं आन्सर तयार होईल. ओके, हा कन्सेप्ट आहे रेक्टँगलचा. एक याच्या आधी पण आपण रेक्टँगलचा एक क्वेश्चन केला होता, तो थोडासा याच टाइप मध्ये होता थोडा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन म्हणतायत की mi आणि 1/mi आर द 4 डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑन सर्कल, देन प्रोडक्ट ऑफ m1 m2 m3 m4 यांचा प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे. तर एक सर्कलचं इक्वेशन या, जनरल सर्कलचं इक्वेशन. ठीक आहे, x² + y² + 2gx + 2fy + c = 0. आता काय सांगितलंय
की हा एम आय आणि 1/mi ज्याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू 1 2 3 4 आहे, हे 4 पॉइंट्स बनतील ना. म्हणजे 1 घेतला तर m1 1/m1, आय जर 2 घेतला तर m2 1/m2, i3 घेतला तर m3 1/m3 असे बनतील हे 4 पॉइंट्स. हे 4 पॉइंट्स काय आहेत, या सर्कलवरच सांगितलंय, ऑन अ सर्कल. या सर्कलवरती हे 4 पॉइंट जर असतील तर तो जो यम जो आहे, यम आणि 1/m हा जो पॅटर्न आहे हा या सर्कलला सॅटिस्फाय करणार. म्हणजे आपण एक्सच्या जागेवर आपण काय लिहिणार, यम लिहिणार, यम स्क्वेअर. वायच्या जागेवर 1/m लिहिणार, 1/y². इथे होईल 2gm, इथे होईल 2f, y म्हणजे 1/m प्लस c इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊ, पहिले सिम्प्लिफाय करू. पहिले डिनॉमिनेटर m² बनवायचा आहे मला. m² ने मल्टिप्लाय केलं तर m⁴ प्लस 1. इथे m² मल्टिप्लाय होईल तर हा 2g m इंटू m² म्हणजे m³ झाला. इथे एकच m पाहिजे, 2fm प्लस cm² इक्वल्स टू 0 तयार झाला. डिनॉमिनेटर कॉमन झाला, तिकडे 0 झाला. याला अरेंज करून घ्या. पहिले डिग्री 4 चा टर्म, नंतर डिग्री 3 वाला टर्म लिहू आपण, नंतर सेकंड डिग्रीचा टर्म पाहिजे, त्यानंतर डिग्री 1 वाला टर्म आहे 2fm, आणि त्यानंतर हा कॉन्स्टंट 1 प्लस 1 इक्वल्स टू 0. असं हे इक्वेशन तयार झालं, बाय क्वाड्रेटिक इक्वेशन. बाय क्वाड्रेटिक म्हणजे काय, डिग्री 4 वाला इक्वेशन. ठीक आहे. आता जर असं इक्वेशन तयार झालं असेल तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, हे इक्वेशन एम मध्ये तयार केलंय आपण ना, त्याच्यातला तो व्हेरिएबल एम आहे. मग या इक्वेशनला आपण जर सॉल्व्ह केलं तर याचे रूट्स किती भेटतील, याचे रूट्स 4 भेटणार. जेवढ्या डिग्रीचं इक्वेशन असेल तेवढे नंबर ऑफ रूट्स. म्हणजे हे डिग्री 4चं इक्वेशन जर हे असेल तर याचे रूट्स किती भेटणार आहेत, हे पण 4च, 4 रूट भेटणार आहेत. आणि ते 4 रूट्स म्हणजेच कोण असतील, तर ते 4 रूट्स म्हणजेच m1 m2 m3 m4 हेच असतील ना. m1 m2 m3 आणि m4 हे 4 रूट्स असतील या इक्वेशनचे सोल्युशन्स. चे आन्सर्स म्हणजेच 4 असणार आहेत, तर m1 m2 m3 m4 असतील. मग ह्या बाय क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तर तुम्हाला त्या 4 रूट्सचा प्रोडक्ट पाहिजे, m1 m2 m3 m4 चा प्रोडक्ट पाहिजे. म्हणजेच तुम्हाला काय पाहिजे, प्रोडक्ट ऑफ रूट्स पाहिजे. तर तुम्हाला हा पॅटर्न माहिती आहे, क्वाड्रेटिक मध्ये आपण सांगतो सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स -b/a आणि c/a. क्युबिक मध्ये आले काय करतो आपण, सम ऑफ रूट्स सांगतो आपण -b/a. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तिथे 3 क्युबिक मध्ये 3 असतात रूट, m1 m2 m3. यांची सम म्हणजे -b/a. पण दोघांचा प्रोडक्ट करून सम केली तर काय होतंय, तिथे c/a होतंय. आणि त्यानंतर तिघांचा प्रोडक्ट मग m1 m2 m3 काय बनतं, -d/a. -d/a म्हणजे मायनस मध्ये b/a, मग दोघांच्या प्रोडक्टची सम c/a, पुन्हा तिघांचा प्रोडक्ट -d/a. आता इथे काय होईल, बाय क्वाड्रेटिक मध्ये सम ऑफ रूट्स म्हणजे सम जी असेल चौघांची ती असेल -b/a. सेम हेच असणारे पॅटर्न, तोच पॅटर्न. इथे 4 रूट आहेत, तर दोघांचा प्रोडक्ट केला m1 m2 प्लस m2 m3 प्लस m3 m4 प्लस m1 m4. दोघांचा प्रोडक्ट करून जर सम केली तर इथे पण तोच पॅटर्न c/a होणार. पण इथे आता तिघांचा प्रोडक्ट करून पण सम करू शकतो ना आपण. म्हणजे m1 m2 m3 यांचा प्रोडक्ट प्लस m2 m3 m4 यांचा प्रोडक्ट, म्हणजे तिघांचा प्रोडक्ट त्याची सम. हे काय असेल या केसमध्ये आता, -d/a असेल. हे दोघांचा प्रोडक्ट आणि त्याची सम असं केलं तर -c/a. तिघांचा प्रोडक्ट आणि मग त्याची सम करत गेलो तर -d/a. आता चौघांचा प्रोडक्ट येईल. आता काय होईल, प्रोडक्ट m1 इंटू m2 इंटू m3 इंटू m4, प्रोडक्ट ऑफ रूट्स -b/a c/a -d/a. आता पुढे काय असेल, e/a. ठीक आहे ना. मग e म्हणजे काय, तर याचा कोएफिशियंट a, इथून सुरुवात करणार आपण a, इथे b³ याचा c असेल, याचा d असेल, आणि e म्हणजे कोण असेल तर पुढचा शेवटचा कॉन्स्टंट टर्म असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला तयार झाला, आता इथे मला हायलाइट करावं लागेल याला. हे जे आपण तयार केलंय प्रोडक्ट ऑफ रूट्स बाय क्वाड्रेटिक साठी काय लिहिलंय आपण, हे प्रोडक्ट ऑफ रूट्स हेच आपल्याला पाहिजे नाही. त्या 4 रूट्सचा प्रोडक्ट विचारलाय, m1 m2 m3 m4 चा प्रोडक्ट सांगा म्हणता येते. इथून काय आपण लिहिणार आहेत, e म्हणजे कोण आहे तुमचा 1 आहे, आणि a म्हणजे पण कोण आहे तिकडे 1 आहे. इथे आन्सर काय येणार, म्हणजे फायनल वाला 1 येणार आहे. आन्सर 1 म्हणजे ऑप्शन कुठला असेल तर ऑप्शन बी असेल आन्सर. ठीक आहे, ऑप्शन बी. ओके. तर हे थोडंसं याच्यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे बाय क्वाड्रेटिक साठी. ठीक.
तो पॅटर्न लक्षात ठेवा, कुठलं पण इक्वेशन असू द्या तो त्याच पॅटर्न मध्ये बनणार आहे सगळं. नेक्स्ट क्वेश्चन आता, द सेंटर ऑफ सर्कल हुज रेडियस इज 3 युनिट्स अँड टचिंग इंटरनली द सर्कल. ओके, एक असं सर्कल पाहिजे म्हणजे या सर्कलला इंटरनली टच करतोय. म्हणजे हा एक सर्कल आहे तुमच्याकडे, याचा सेंटर आपल्याला माहिती आहे. आता सेंटर काय बघा, याचा सेंटर बनेल 2,3. ठीक आहे ना, 2,3 हा सेंटर माहिती आहे या सर्कलचा. या सर्कलला इंटरनली टच करणारा दुसरा एक सर्कल आहे, अजून एक हा सर्कल, तो या इंटरनली टच करतो या मोठ्या सर्कलला. ठीक आहे, याचा सेंटर पण इथे कुठेतरी असेल, जो माहित नाही आपल्याला. सेंटर त्या आतल्या सर्कलचा माहित नाहीये, बट त्याचा रेडियस माहिती आहे काय आहे ते. त्याचा रेडियस 3 आहे, म्हणजे हा छोटावाला पार्ट 3 आहे इकडचा. ठीक आहे, बरं, या मोठ्या सर्कलचा रेडियस पण काढता येईल. मग 9 + 4 13, 13 - 12 + 12 झाला म्हणजे 25, तर ते 5 होईल. म्हणजे हा जो मोठा सर्कल आहे याचा रेडियस 5 आहे, हे रेडियस 5 आहे टोटल, इथून इथपर्यंत 5 डिस्टन्स आहे. मग ते मोठ्या सर्कलचं रेडियस पण मिळालं, मोठ्या सर्कलचा सेंटर पण भेटला. छोट्या सर्कलचं फक्त रेडियस माहिती आहे 3, म्हणून सेंटर माहित नाही. आणि मला वाटतं काय विचारलंय, सेंटर विचारलंय. द सेंटर ऑफ द सर्कल, त्या आतल्या सर्कलचं सेंटर विचारलंय. याला आपण C1 सांगू. हा सेंटर जो येतो काय, C2 म्हणू आपण त्याला. हा C1, तो C2 फाइंड करायचा आहे. आणखी एक गोष्ट सांगितली आहे की ते सर्कल एकमेकाला टच ज्या पॉइंटला करतायत तो पॉइंट, म्हणजे हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्यांचा, तो सांगितलाय -1, -1. याला P पॉइंट म्हणतात. ठीक आहे, हा पॉइंट पण सांगितलाय. फाइंड तुम्हाला करायचा C2. हा जो C2 आहे तो आपल्याला फाइंड करायचा, C2 फाइंड करायचा आहे. आता ही लाईन परत ड्रॉ करू आपण बाजूला इकडे. या लाईनवर काय काय बघा, शेवटचा पॉइंट आहे -1, -1. हा लास्टचा जो पॉइंट आहे P पॉइंट, हा या लाईनवरती आहे, हे दिसतंय आपल्याला. इकडे जो पॉइंट आहे तो C1 पॉइंट आहे. या C1 चे कॉर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला की 2,3 आहेत म्हणून. इथे मध्ये एक पॉइंट आहे, तो पॉइंट आहे C2. हा आपल्याला फाइंड करायचा, जो माहित नाहीये. आणि अजून एक गोष्ट माहित झाली की इथून पुढचं डिस्टन्स 3 आहे, हे रेडियस 3 होतं ना, हे 3 आहे. आणि हे जर 3 असेल तर मोठ्या सर्कलचं रेडियस काय सांगितलं आपण, 5 सांगितलं. हा टोटल 5 आहे, त्यातला हा 3 झाला, म्हणजे इकडे किती राहिलाय, इकडे 2 राहिलाय. म्हणजे हा जो सर्कल आहे आता, या सर्कल मध्ये काय झालंय की तो जो C2 आहे, C2, तो पॉइंट C2 जो फाइंड करायचा आहे, त्या C2 ने या मोठ्या सर्कलचा सेंटर C1 आणि हा इकडचा पॉइंट P, या दोन पॉइंटला जोडणारा जी लाईन सेगमेंट आहे, त्या लाईन सेगमेंटला 2:3 या रेशो मध्ये कट केलाय. हा C2 जो माहित नाही ना आपल्याला, त्याचे कॉर्डिनेट्स आपण x, y म्हणणार. आणि सेक्शन फॉर्म्युला यूज करा सरळ सरळ. सेक्शन फॉर्म्युला x म्हणजे काय होईल, या 2 सोबत तिकडचा x कॉर्डिनेट 2 × -1 प्लस 3 सोबत इकडचा x कॉर्डिनेट म्हणजे 2 अपॉन मध्ये 5. तर हे काय झालं मग, 6 - 2 म्हणजे काय होईल, 4/5 x कॉर्डिनेट भेटला. कुठे कुठे 4/5 x कॉर्डिनेट आहे, ओके, दोन ऑप्शन मध्ये y कॉर्डिनेट फाइंड करावाच लागेल. म्हणजे y म्हणजे काय होईल, तर पुन्हा इकडचा रेशो 2 घेतलात तर क्रॉसवाला तिकडचा y कॉर्डिनेट -1 घ्यावा लागेल. हा रेशो 3 घेतला आपण तर इकडचा y कॉर्डिनेट हा 3 घ्यावा लागेल. अपॉन मध्ये 5 होणार आहे सम. तर 9 - 2 म्हणजे 7/5. दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, 4/5 आणि 7/5. ऑप्शन ए भेटला आपल्याला आन्सर. हे सिंपल आहे. तुम्हाला फक्त याच्यामध्ये जे काही दिलंय, गिवन आहे, हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. हा एकदा समजला की हे बाकी सगळं सोपं आहे. मग फक्त सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपण सेक्शन फॉर्म्युला जो शिकलेला असतो तो सगळीकडे यूज मध्ये येणार आहे, इथे पण आपल्या कामाला आला. ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे त्यात काय सांगितलंय, इक्वेशन ऑफ सर्कल कॉन्सेंट्रिक विथ, एक कॉन्सेंट्रिक सर्कल फाइंड करा म्हणतायत ते. कॉन्सेंट्रिक कोणत्या सर्कलला आहे, तर या सर्कलला. हा एक सर्कल गिवन आहे, या सर्कलला कॉन्सेंट्रिक सर्कल पाहिजे. आणि आणखी कंडिशन काय दिली, टचिंग एक्स ऍक्सिस. ओके, याचा सेंटर फाइंड करून घेऊ ना सगळ्यात आधी आपण. सेंटर याचा काय असेल, याचा सेंटर असेल तुमच्याकडे 3,2. मग जो सर्कल पाहिजे त्याचा पण सेंटर हाच आहे. ठीक आहे ना. आणि तो सर्कल काय करतोय, एक्स ऍक्सिसला टच करतोय. आपण मग अशी जो पहिला पार्ट जो बघितलाय त्यात सांगितलं होतं की असा सर्कल जो एक्स ऍक्सिसला टच करतोय त्याच्यामध्ये काय असतं, हे जे डिस्टन्स आहे हे म्हणजे रेडियस आहे. सेंटर पासूनचा हे डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे. आणि हे म्हणजेच काय असतं, तर सेंटरचा वाय कॉर्डिनेट, हे म्हणजेच के असेल. मग ठीक आहे ना. म्हणजे आपला सर्कलचा पण सेंटर मिळाला 3,2. असा सेंटर जर असेल तर याचा रेडियस किती असणार आहे, वाय कॉर्डिनेट म्हणजे काय 2. रेडियस भेटला आणि सेंटर भेटला, हे रेडियस आहे ना वाय कॉर्डिनेट म्हणजेच. ठीक आहे ना, आपण तो पहिल्या पार्ट मध्ये बघितलंय. झालं, मग सर्कलचं इक्वेशन बनवा. x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस वाय मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू रेडियसचा स्क्वेअर 4. तर हे होईल एक्स स्क्वेअर, इथून घेऊ वाय स्क्वेअर डायरेक्ट, इथे होईल -6x, इथून मिळेल मला -4y. असं कुठे मिळतंय का? पण मला वाटतं बरेच ऑप्शन असे असतील, पहिला दुसरा तिसरा चारही पण ऑप्शन असेच आहेत. कॉन्स्टंटचं कॅल्क्युलेशन करा फक्त आता. तर हा +9, इथे 3चा स्क्वेअर, इथे 2चा स्क्वेअर 4, आणि तिकडचा 4 इकडे मायनस झाला. तर इथे काय पाहिजे? +9 पाहिजे. तर +9 या ऑप्शन मध्ये, ऑप्शन सी. आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. हे सिंपल आहे, याच्यात काही खूप विशेष असं काही नाहीये. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे सेंटर सेम असणार आहेत. दुसरी गोष्ट, जर तो एक्स ला टच करतोय तर सेंटरचा वाय कॉर्डिनेट म्हणजे रेडियस, जर वाय ला टच करत असेल तर सेंटरचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे रेडियस. हे लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, ओके. एक शेवटचा क्वेश्चन आपण अजून घेणार आहोत. हा क्वेश्चन, ह्याच्यामध्ये काय दिलंय की ऍप्सिस ऑफ 2 पॉइंट्स ए अँड बी. एक मिनिट थांबा आता. एक ए पॉइंट आहे आपल्याकडे, एक बी पॉइंट आहे, ठीक आहे ना. याचे कॉर्डिनेट्स घेऊ आपण, माहित नाही आपल्याला काय ते. x1, y1 या पॉइंटचे आपण घेणार x2, y2 वर. ठीक आहे, आता काय दिलंय बघू क्वेश्चन मध्ये. 2 पॉइंट्स आहेत ए आणि बी, यांचे ऍप्सिसा म्हणजे काय असतं? एक्स कॉर्डिनेट्स म्हणजे x1, याचा x1 आणि याचा x2, हे जे आहेत ते कोण आहेत? आर द रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, हे इक्वेशन एक्स मध्ये, ठीक आहे. याचे रूट्स म्हणजे काय? x1 आणि x2 आहेत. हे इक्वेशन लिहून घेतो मी. x² + 2ax - b² इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आहे. हे एक्स मध्ये क्वाड्रेटिक आहे, याचे रूट्स काय असणार? आपोआपच x1 आणि x2 असतील. हे म्हणजेच पॉइंट ए आणि पॉइंट बी चे ऍप्सिसा म्हणजे एक्स कॉर्डिनेट झाले. ठीक आहे. सेकंड इक्वेशन दिले आणखी आपल्याला, अँड देअर ऑर्डिनेट्स. ऑर्डिनेट्स म्हणजे काय असतं? ऑर्डिनेट्स म्हणजे असतात वाय कॉर्डिनेट्स. ठीक आहे ना. तर हे कोण असतील? या इक्वेशनचे रूट सांगितलेत. हे इक्वेशन काय आहे? y² + 2py - q² इक्वल्स टू 0. हे वाला इक्वेशन आहे. ठीक आहे. देन इक्वेशन ऑफ सर्कल. ओके, हे क्वाड्रेटिक वाय मध्ये याचे रूट्स काय असतील? याचे रूट्स y1 आणि y2 असणार. आणि हे यांनी सांगितलंय इक्वेशन ऑफ सर्कल विथ डायमीटर इज गिवन बाय. ओके, काहीतरी क्वेश्चन मध्ये मिसिंग आहे काहीतरी. द इक्वेशन ऑफ सर्कल विथ डायमीटर इज गिवन बाय. ओके, विथ डायमीटर असं काय दिलंय नाही. विथ डायमीटर म्हणजे मला वाटतं हे जे ए आणि बी पॉइंट आहेत ना, हे ए बी जोडणारी लाईन सेगमेंट असेल म्हणजे ए बी डायमीटर असलेलं सर्कल पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे आपण करेक्शन करू, विथ डायमीटर ए बी असं पाहिजे ना ते. ठीक आहे ना. डायमीटर कोण पाहिजे तुम्हाला? ए बी डायमीटर तयार झाला पाहिजे. मग ए बी डायमीटर असलेलं सर्कल पण बनवायचंय. पण ए आणि बी पॉइंट तुमच्याकडे आहेत x1, x2 मध्ये, y1, y2 मध्ये. त्यांच्या व्हॅल्यू आपल्याकडे नाहीयेत आणि हे सॉल्व्ह पण होणार नाही. याच्यामध्ये बी आलाय, ए आलाय, इथून काय व्हॅल्यू भेटणार नाही सॉल्व्ह करून, इथून पण काय व्हॅल्यू भेटणार नाही. बट एवढं माहिती की याचे रूट्स y1, y2 आहेत, याचे रूट्स x1, x2 आहेत. ठीक आहे. मग आपण काय करू? आपल्याला इक्वेशन असं बनवायचंय की डायमीटर ए बी पाहिजे ना. एक मिनिट थांबा आता. म्हणजे डायमीटर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे डायमीटरचा फॉर्म असतोय. डायमीटरचा फॉर्म काय? इक्वेशन ऑफ सर्कलचा या टाइप मध्ये, x - x1 इंटू x - x2 प्लस y - y1 इंटू y - y2 इक्वल्स टू 0. हा डायमीटर फॉर्म आहे. जर डायमीटरचे एंड पॉइंट्स आपल्याला माहिती असतील तर आपण ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहितो. मग हे सिम्प्लिफाय करून घेऊ पहिले आपण. काय होईल ते? x इंटू x म्हणजे x² झाला, -x x2 -x x1 प्लस x1 x2. हे दिसतंय? येस, x1 x2 प्लस इथे काय होईल? y² -y y2 -y y1 आणि मायनस प्लस y1 इंटू y2 इक्वल्स टू 0. ओके, इथून काय करूया आता आपण? आणखी पुढे जाऊ थोडस, की या दोन टर्म मधून -x कॉमन घेऊ शकतो आपण, -x. तर इथे काय राहील? x2 प्लस x1 म्हणजे सम राहील x1 प्लस x2. या दोघांमधून -y1 कॉमन घेता येईल, तर इथे काय राहील? y1 प्लस y2 राहील. म्हणजे इक्वेशन काय बनतंय आता? x² -x जर कॉमन घेतलं मी तर इथे राहील x1 प्लस x2, पुढे काय? प्लस x1 इंटू x2 आहे, प्लस y². इथून -y कॉमन घेणार तर इथे राहील y1 प्लस y2
आणि पुढे राहील प्लस y1 y2 इक्वल्स टू 0. आता लक्ष द्या थोडस, आता आणखी सोपं झालं हे काम. सोपं का झालंय की इथे आपल्याला x1 x2 ची व्हॅल्यू पाहिजेच नाही. आपल्याला काय पाहिजे, x1 प्लस x2 पाहिजे, म्हणजे सम ऑफ रूट्स पाहिजे. या इक्वेशन मध्ये सम ऑफ रूट्स पाहिजेत. अजून काय विचारलं, पुढे काय लागतंय, x1 इंटू x2 ची गरज पडेल, म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स आहेत या फर्स्ट इक्वेशनचे. इथे काय मिळालं, y1 प्लस y2 म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये सम ऑफ रूट्स, आणि हे y1 y2 म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ रूट्स सेकंड इक्वेशन मध्ये. मग आपण काय करणार की आपण हे जे फर्स्ट इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण फाइंड करून घेऊ सम ऑफ रूट्स, म्हणजे x1 प्लस x2 जे की असतं मायनस बी अपॉन ए. मायनस बी म्हणजे काय, हा -2a अपॉन ए म्हणजे 1, आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे काय असतं, सी अपॉन ए, तर -b² अपॉन 1 हे मिळेल. इथे काय होईल, इथे सम ऑफ रूट्स म्हणजे y1 प्लस y2, इथे व्हॅल्यू असते -b अपॉन ए म्हणजे -2p अपॉन 1, आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे y1 इंटू y2 म्हणजे c अपॉन ए, तर हे काय होईल, -q² होईल. ठीक आहे, -2p आणि -q², असं हे गोष्टी तयार झाल्या. बरं, आता काय करायचं आपल्याला, या व्हॅल्यूज इकडे सबस्टिट्यूट करायचे या इक्वेशन मध्ये. हे जे आपण इक्वेशन तयार केलं सिम्प्लिफाय करून कॉमन वगैरे घेतल्यानंतर याच्यामध्ये आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आपण. ठीक आहे, तर जागा माझ्याकडे आहे इथे खाली आपण इक्वेशन तयार करू शेवटी. तर काय होईल, सगळ्यात लास्टला इक्वेशन लिहितोय मी, फायनल इक्वेशन. x² चा पहिला टर्म आहे इथे, हे वाला इक्वेशन हा, -x सोबत x1 प्लस x2 आहे, पण x1 प्लस x2 कोण आला आपला, -2a. मग हा -2a आणि हा -x मायनस मायनस प्लस होईल 2ax. तर x² चा टर्म पाहिजे, प्लस मध्ये पाहिजे 2ax, तर हे पहिला आणि दुसरा ऑप्शन तर कॅन्सल झाले, प्लस मध्ये 2ax. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला, x1 इंटू x2 म्हणजे हा -b², तर आता इथे मिळाला -b². ठीक आहे, -b², पुढे प्लस y² आहे, तर प्लस y² मायनस y कॉमन घेतल्यानंतर पुढे काय राहिलंय, y1 प्लस y2. y1 प्लस y2 म्हणजे -2p आहे, तर मायनस मायनस प्लस 2py प्लस 2py, प्लस मध्ये 2py कुठे आहे, इथे पण प्लस मध्ये 2py, इथे पण प्लस मध्ये 2py. दोनच ऑप्शन बाकी आहेत, सी आणि डी. पहिले दोन तर कॅन्सल केले आपण ऑलरेडी. आता पुढे काय राहिलं, y1 प्लस y2 म्हणजे काय, -q² आहे, तर -q² इक्वल्स टू 0. म्हणजे कॉन्स्टंट -b² पाहिजे, -q² पाहिजे. याच्यामध्ये प्लस प्लस आहे, इथे मायनस मायनस असणार, तो मायनस कॉमन घेऊन त्यांनी b² प्लस q² केलाय. म्हणजेच आन्सर तुमचं काय असेल, हे मी सगळं क्लिअर करतो. इकडचं आन्सर काय असेल तर चेक करा, इथे आन्सर काय असेल आपलं, ऑप्शन डी असेल. ठीक आहे, -b² -q² पाहिजे, त्यांनी काय केलं, मायनस कॉमन घेऊन सांगितलंय फक्त. इथे वरती दोन्ही प्लस प्लस आहेत, ते नाही पाहिजे आपल्याला. b² मायनस मध्ये आपल्याकडे, q² मायनस मध्ये आपल्याकडे, तर आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ओके, तर या टाइप मध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. इथे मग आता तुम्हाला डायरेक्ट x1 आणि x2 ची व्हॅल्यू काढायची गरज नाही पडली. आपण आधी इक्वेशन बनवून घेतलं डायमीटर फॉर्म मला, त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला या टाइप मध्ये मिळतंय. सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स याची गरज पडणार आहे, तर फक्त आपण इथून सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स बनवून घेतले फर्स्ट इक्वेशनचे, सेकंड इक्वेशनचे बनवून घेतले. इथून काय भेटलं, तर यात सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हे फायनल इक्वेशन ऑफ सर्कल तयार झालंय. ठीक आहे, तर या टाइपचा हा चॅप्टर होता. या टाइपचे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेले आतापर्यंत. अजून क्वेश्चन याच्यामध्ये आणखी पण तुम्हाला प्रिव्हियस इयरचे बरेचसे क्वेश्चन भेटतील, त्यांची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे तुमचा स्कोर आपोआप इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे, ओके, थँक्यू.